ओके, गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. सुरू करूया आपण. सो आता लॉकडाऊनमध्ये काही हिस्टॉरिकल वगैरे आपल्या ट्रेकवर बऱ्यापैकी भरपूर सारे सेशन झालेले आणि मग दुसरं काय वाचायचं वगैरे म्हणून मग हिस्टॉरिकल काही ऑनलाईन अवेलेबल बुक्स आहेत ती नंतर माझी हार्ड कॉपीमध्ये मला काही जे कंटेंट वगैरे मिळालं त्यावरून मग अफजल खानाचा वध वगैरे हे प्रकरण सगळ्यांना सगळ्यांना माहीत आहे बऱ्यापैकी. सो त्याबद्दल थोडं वाचण्यात आलं आणि वाचताना ही गोष्ट जाणवली की भरपूर साऱ्या म्हणजे अशा गोष्टी आहेत त्याबद्दल ज्या आपल्याला आपल्या बुक्स वगैरे मध्ये पाहायला नाही मिळत. सो त्या गोष्टींचं थोडं कलेक्शन केलं, डेटा कलेक्शन वगैरे, आणि मग ते आता सगळ्यांना शेअर करतोय. आजच्या सेशनमध्ये प्रेझेंटेशन एक जवळपास अर्ध्यापर्यंत आहे रेडी. सो ते मी आज शेअर करेल आणि उरलेला जो पोर्शन आहे तो उद्याच्या रात्रीच्या सेशनमध्ये आपण बघूया. सो सुरू करूया. अफजल खान वधाबद्दल ब्रीफली काही सांगायची गरज मला वाटत नाही आपल्याला. म्हणजे चौथीला जेव्हा आपल्याला इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचं प्रकरण होतं तेव्हाच हे प्रकरण होतं आणि आपल्याला माहिती आहे अफजल खान हा खूप मोठा होता आणि शूर वगैरे होता आणि मग तो भेटायला प्रतापगडाच्या इथे आला आणि मग शिवाजी महाराजांनी त्यांची गळाभेट झाली आणि मग त्यामध्ये अफजल खानाने आधी शिवाजी महाराजांवर वार वगैरे केला आणि मग नंतर शिवाजी महाराजांनी त्याचा वध वगैरे केला. हे सगळं आपल्याला ब्रीफमध्ये माहीत असतं, पण त्याच्या मागचा बॅकग्राऊंड का होता, हा अफजल खान हा कोण होता, मुघल होता की आदिलशाहीकडून होता, ह्या गोष्टी पण आपल्याला माहीत नसतात. जनरली आपल्याला वाटतं तो औरंगजेबाचाच कोणतरी होता वगैरे. सो त्या गोष्टी आपण बघूया की एक्झॅक्टली त्याचा बॅकग्राऊंड काय होता, तोच शिवाजी महाराजांना हे करण्यासाठी का आला होता आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांचं ऍक्च्युअल त्यांची स्थिती काय होती पूर्ण इंडियाच्या पॉलिटिक्स वगैरे मध्ये. So ह्या सगळ्या मायनर गोष्टी थोड्या इंटरेस्टिंग वाटल्या मला की चांगल्या गोष्टी होत्या, त्या थोड्या इंटरेस्टिंग होत्या. सो त्यामुळे बोललो शेअर करूया आपण. सो सुरू करताना आता हा जो अफजल खानाचा एपिसोड होता त्याचं शिवाजी महाराजांचं ओव्हरऑल जे स्वराज्य स्थापनेचं कार्य होतं त्यामध्ये काय महत्व होतं, सो त्याचे हे 2-3 पॉइंट आहेत. जर नोट केलं आपण महत्वाने तर हा जो पूर्ण एपिसोड होता तो 59च्या अराउंड झाला होता, 1659च्या अराउंड. सो 1659 पर्यंत शिवाजी महाराजांचं जे कार्य होतं, म्हणजे शिवाजी महाराज तेव्हा ऑलमोस्ट 29 वर्षाचे होते. सो तोपर्यंत त्यांचं कार्य जे होतं स्वराज्य स्थापनेचं ते एक लपून छपून नाही म्हणता येणार, पण प्रखर असं सगळ्यांना दाखवून वगैरे ते कार्य चालू नव्हतं. जेव्हा जिथे चान्स मिळेल तिथे थोडी लूट वगैरे केली किंवा मग एखादा किल्ला जिंकला वगैरे असं चालू होतं. आणि तोपर्यंत म्हणजे हा अफजल खानाचा एपिसोड होईपर्यंत भारतामध्ये दोन अ, प्रबळ सत्ता होत्या. त्या दोनच होत्या, ती एक म्हणजे मुघल आणि दुसरे म्हणजे आदिलशाही. आणि कुतुबशाही वगैरे होती, पण कुतुबशाही तेवढी प्रबळ नव्हती. निजामशाही ऑलरेडी 1636 मध्येच त्याचं हे झालं होतं, आपण ऑलरेडी मागच्या सेशन मध्ये पाहिलंय. सो या दोनच शाळा होत्या आणि शिवाजी महाराज हे त्यावेळेस त्यांचं स्टेटस फक्त एका आदिलशाही सरदाराचा मुलगा जो पुणे आणि सुपे प्रांत पाहतोय एवढंच होतं. म्हणजे त्यांची एक लपून छपून चालू होती की काही ना काहीतरी करायचंय वगैरे, ते चालू होतं. पण ऑफिशियली आपण ज्याला म्हणतो, ऑफिशियली त्यांची ही जी सुरुवात आपण म्हणू शकतो ती या अफजल एपिसोड पासून झाली असं आपण म्हणू शकतो. आणि स्वराज्याच्या जीवनावरले हे पहिलं प्राण संकट होतं. म्हणजे हा एपिसोड एवढा सिरियस किंवा डेंजरस होता. इथे जर काही इश्यू झाला असता आणि शिवाजी महाराजांना जर इथे काही झालं असतं तर पूर्ण म्हणजे ते स्वराज्याचं जे पुढे आपलं एवढं सगळं झालेलं ते काहीच झालं नसतं. कारण स्वराज्य तेव्हा एकदम छोट्या फॉर्म मध्ये होतं, म्हणजे ऑलमोस्ट सुरुवात होती ती. सो स्वराज्यावरचं पहिलं संकट हे आपण अफजल खानाचा एपिसोड म्हणू शकतो. नंतर याच्यामध्ये महाराजांच्या काही गुणविशेषांचा सगळ्या जे काही राजसत्ता होत्या आणि शिवाजी महाराजांचे देखील जे साथीदार वगैरे होते त्यांना काही महाराजांचे विशेष गुण दिसून आले आणि त्या गुणांच्या प्रभावामुळे पुढे भरपूर फायदे झाले. सो महाराजांची प्रतिभा किंवा सूक्ष्म सावधपणा, साहस यांचं दर्शन झालं.
संकटामध्ये धीर न सोडता वेगळ्या उपाययोजना कशा केल्या पाहिजेत हे जे कौशल शिवाजी महाराजांकडे होतं त्याचं दर्शन सगळ्यांना झालं. आणि एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट यामध्ये झाली, हे जे म्हटलं जातं की शिवाजी महाराज दैवी अवतार होते, ते एकाच वेळेस वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दिसायचे वगैरे. ही जी संकल्पना होती, ऑफकोर्स ते दैवी अवतार वगैरे नव्हते, ते मनुष्यच होते, पण त्या एवढे अलौकिक त्यांच्यामध्ये शक्त्या होत्या, म्हणजे एकदम जबरदस्त हे असल्यामुळे त्यावेळेसची जी लोकं वगैरे होती ती त्यांना अवतार समजायला लागली होती. आणि त्याच्या मागचं एक कारण होतं की त्यांनी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करून दाखवल्या होत्या. सो हा जो अफजलाचा एपिसोड होता त्यानंतर शिवाजी महाराजांना हे बोलायला लोकांनी सुरुवात केली की तो दैवी अवतार आहे किंवा त्याला जादूटोणा येतो किंवा मग असं. सो हे आणि त्यामुळे पुढे ती जी संकल्पना होती म्हणजे ती एक लोकांमध्ये एक मिनिट हा, मयूर जॉईन होतोय, 1-2 मिनिटं द्या मला. ती जी संकल्पना होती की महाराज अवतार आहेत वगैरे, ती महाराजांनी पुढे कंटिन्यू केली आणि त्या संकल्पनेचा पुढे महाराजांना भरपूर वेळेस फायदाही झाला. सो ही संकल्पना अफजल खानाच्या प्रसंगापासून सुरू झाली. आता आपण बॅकग्राऊंड थोडा बघूया. बॅकग्राऊंड खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे अचानक असं नाही झालं की अचानक एक दिवस आदिलशाही दरबारामध्ये म्हटले की अफजल खानाने विडा उचलला आणि तो अचानकच निघाला शिवाजी महाराजांना मारायला, असं बिलकुल नव्हतं. त्या गोष्टी मागे ऑलमोस्ट 10 वर्षांचा बॅकग्राऊंड होता. त्या 10 वर्षाच्या बॅकग्राऊंडमुळे नंतर 1659च्या अराउंड अफजल खान स्वारीला आला होता. सो बघूया काय. सर्वात पहिलं जर बॅकग्राऊंड आपण बघायला गेलं तर जसं आपण रायगडामध्ये जावळीचं प्रकरण पाहिलेलं, ते जावळी प्रकरण रायगड हा त्याचा सब प्रोडक्ट आपण म्हणू शकतो जावळी इश्यूचा. पण त्या जावळी इश्यूचा मेन इम्पॅक्ट झाला होता हे सगळं प्रतापगड आणि हे जे अफजल खानाचं प्रकरण होतं त्यावर. सो जावळी मला इथे दाखवायचं आहे की आपलं महाबळेश्वर आहे, महाबळेश्वरवरून जेव्हा आपण खाली पाहतो आणि जे आपल्याला घनदाट जंगल दिसतं खाली दरीमध्ये वगैरे, तेच सगळं जंगल म्हणजे तो एक रिजन आपण जावळीचा म्हणू शकतो. आजच तो एवढा घनदाट आहे तर तो 300-350 वर्षांपूर्वी केवढा असेल आपण इमॅजिन करू शकतो. इथे तुम्ही जावळी ते बघू शकता, पण एवढंच नाहीये, हा पूर्ण महाड वगैरे पर्यंतचा हा सगळा पार्ट जावळीमध्ये येतो. सो प्रचंड घनदाट जंगल असलेला, हिंस्र प्राणी वगैरे असलेला असा एकदम भरपूर पाऊस वगैरे होणारा, नॅचरली एकदम डेंजरस असा पार्ट होता हा जावळीचा. आणि जसं आपण रायगडाच्या वेळेस मोरे प्रकरण वगैरे पाहिलेलं, सो त्या मोरे प्रकरणाचंच इथे हा जो अफजल खानाचा एपिसोड आहे त्याला त्याची लिंक आहे मोरे प्रकरणाचीच. तर आत्ता मला वाचन वगैरे करताना जरा मोरे प्रकरणाबद्दल आणखी डिटेलमध्ये कळालं. सो ते खूप जरुरी आहे या प्रकरणासाठी पण, अफजल खानाच्या एपिसोडसाठी पण, म्हणून ते शेअर करत आहे. आता हा जो मोरे होता म्हणजे आपण डिस्कस केलेला ऑलरेडी जावळीचे मोरे. जावळीचे मोरे देखील आदिलशाहीच्याच अंडर होते, म्हणजे ते आदिलशाहीचे सरदार वगैरे म्हणून काम करायचे. त्यांच्याकडे जावळीचा प्रांत सांभाळायला होता आणि हा जावळीचा प्रांत हा कोकणात होता आणि महाबळेश्वर पासून खाली तिथली झाडी वगैरे हे असल्यामुळे तिथे सहसा बाकीचं कोणी येत नसायचं. म्हणजे तो भले प्रांत कोणाच्या पण अंडर असला पण तिथले मोरे जे होते ते सांभाळायला असायचे. आणि हा आदिलशाहीचा अंकित होता आणि तरी स्वतंत्र असल्या म्हणजे स्वतंत्र राजा असल्यासारखाच वागत होता, कारण तिथे त्याच्यावर कुणाचाच दबाव वगैरे नव्हता. जे आदिलशाही किंवा मुघलांचे जे लोक होते ती कोकणामध्ये एवढ्या जंगल दाट रिजन मध्ये यायला जनरली प्रेफर करत नसत आणि मग त्यामुळे इथे त्यांच्यावर मोऱ्यांवर कुणाचा कंट्रोल नव्हता. सो ते स्वतंत्रपणेच आपल्याला राजे समजूनच वागायचे आणि ऑलमोस्ट आजचा महाड ते महाबळेश्वर हा पूर्ण रिजन त्यावेळेस जावळीमध्ये येत असायचा. या मोऱ्यांकडे पर्सनली स्वतःच म्हणजे हे आदिलशाहीचं नाही बोलत आहे मी, पर्सनली यांचं स्वतःचं 12,000चं सैन्य होतं. संपत्ती यांच्याकडे प्रचंड होती आणि गुरमीत राहणारी माणसं होती थोडीही. आणि यांचं झालं काय, आता तुम्ही वर्षांकडे एकदम चांगल्या रीतीने ध्यान द्या. अफजल खानाचा एपिसोड 1659च्या राऊंड आहे. हे जावळीचा सगळा जो इश्यू सुरू झालेला तो 1649ला सुरू झालेला, म्हणजे शिवाजी महाराज तेव्हा 19 वर्षाचे होते.
तेव्हा हा एपिसोड सुरू झालेला. 1649 मध्ये काय झालं, चंद्रराव, जे आपलं ऑलरेडी डिस्कशन झालंय, की चंद्रराव हे कुणाचं नाव नव्हतं. मोरे खानदान जे होतं, त्या मोरे खानदानाला एक पदवी दिली होती. त्यांचा जो कर्ता पुरुष असेल त्याला चंद्रराव हे टायटल दिलेलं होतं. सो 1649 मध्ये दौलतराव मोरे जे होते, कर्ते मोरे खानदानाचे त्यावेळेसचे, ते निपुत्रिक, त्यांना मरण आलं. त्यांना कोणीच वारस नव्हता आणि त्यांना मरण आलं. आता अशा वेळेस त्यांचे जे नातलग होते, त्या नातलगांमध्ये टेक ओव्हर करण्यासाठी भांडणं सुरू झाली. अशा वेळेस हे जे दौलतराव मोरे होते, त्यांची जी विधवा पत्नी होती, तिने यशवंतराव मोरे ह्या व्यक्तीस दत्तक घेतले आणि हे घेतलं शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून. म्हणजे हे सगळं जो मॅटर सुरू झाला त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्यामध्ये इंटरफेअर केलं आणि यशवंतराव मोरे ह्या तिसऱ्याच व्यक्तीला दत्तक म्हणून त्या लेडीने घेतलं, दौलतराव मोऱ्यांच्या विधवा पत्नीने. आणि शिवाजी महाराजांचा हा इंटरफेअर करण्याचा हेतू काय होता? जावळी प्रांत जर आपण बघितला भौगोलिक दृष्ट्या, तर घाटावरून उतरायच्या आणि कोकणात जायच्या भरपूर साऱ्या वाटा जावळीमधून जातात. समुद्र व्यापार किंवा नौदलावर जर सुरुवात करायची असेल तर जावळी कब्जात असणं खूप जरुरी आहे. आणि जावळीमध्ये हे सगळं फायदेशीर असल्यामुळे शिवाजी महाराजांचं असं एक्सपेक्टेशन होतं की आपण यांच्यामध्ये इंटरफेअर करून जर आपण एखाद्या चांगल्या व्यक्तीला जर मोऱ्यांच्या ह्याच्यावर बसवलं तर आपलं जे स्वराज्याचं कार्य आहे त्याच्यामध्ये या मोऱ्यांची नक्कीच मदत होईल. म्हणजे शिवाजी महाराजांनी नंतर जावळी मारली वगैरे, सो त्यांचा काही चुकीचा इंटेन्शन नव्हता. जर त्यांना मारायचीच असती तर त्यांनी ह्या वेळेसच, जेव्हा कोणीच वारस वगैरे नाहीये तिथे, त्यावेळेस त्यांना आरामात तिथे जावळी जिंकता आली असती. पण त्यांचा मोटो हा होता की एखाद्या चांगल्या व्यक्तीला आपण मोऱ्यांचा हेड बनवलं तर त्याचं आपल्याला इन फ्युचर स्वराज्यासाठी मदत होईल. हे शिवाजी महाराजांचा मोटो होता आणि त्या मोटोने शिवाजी महाराजांनी जी दौलतरावांची विधवा पत्नी होती तिला मदत केली आणि यशवंतराव मोरे याला दत्तक घ्यायला लावलं. आता यशवंतराव मोरे हा जो व्यक्ती आहे, आता दत्तक घेतलं की आपल्या समोर इमॅजिन होतं की एखाद्या छोट्या मुलाला वगैरे दत्तक घेतलं असेल आणि मग त्याला बनवलं असेल हेड. तसं नव्हतं. यशवंतराव मोरे ह्या व्यक्तीचं जेव्हा त्याला दत्तक घेतलं त्याचं वय होतं 40 वर्ष. त्या 40 वर्षाच्या व्यक्तीस दत्तक घेतलं त्यांनी. शिवाजी महाराजांचं वय तुम्ही इमॅजिन करा 19 वर्ष आहे आणि ते हे सगळं घडवून आणत होते. त्यांची दूरदृष्टी कशी असेल ते बघा. सो त्या 40 वर्षाच्या यशवंतराव मोऱ्यांना दत्तक घेतलं आणि त्यांना बसवलं. आता ह्याच्यामुळे झालं काय, हा जो जावळी प्रांत आणि तिथले मोरे होते, हे मोरे होते आदिलशाहीच्या अंडरचे सरदार. आता जेव्हा विजापूरला म्हणजे आदिलशाही सरदारांना वगैरे किंवा तिथल्या जो आदिलशहा होता त्याला ही जेव्हा खबर कळाली की शिवाजी महाराजांनी इंटरफेअर करून तिथे एका भलत्याच व्यक्तीला हे केलेलं आहे, दत्तक वगैरे घेऊन असं केलेलं आहे, तेव्हा विजापूरचा सुलतान ऑफकोर्स तो चिडणार आणि तो चिडला की हा कोण, म्हणजे हा शिवाजी महाराज कोण आहे इथे डिसाईड करणारा वगैरे. आणि तो चिडला आणि शिवाजी महाराजांचं लॉजिक हे होतं की स्वराज्यासाठी मदत तर होईलच आणि हे बाहेरून आलेले लोक आहेत, आदिलशहा आणि मुघल वगैरे हे सगळे बाहेरून आलेले आहेत. सो त्यांना काय अधिकार की आमच्या इकडच्या लोकांच्या मॅटरमध्ये इंटरफेअर करावं. सो असं शिवाजी महाराजांचं लॉजिक होतं. सो हे सगळं झालं आणि मग विजापूरचा सुलतान चिडला आणि मग हे सगळं जावळीला हा कोण नवीन राजा आहे वगैरे त्याला तुम्ही मारून टाका आणि जावळी टेक ओव्हर करा. त्यांचीच होती ती, पण मग हे त्याला पसंत आलं नाही आणि त्यामुळे त्याने जावळी जिंकण्यासाठी वाईचा जो सुभेदार होता त्या वाईच्या सुभेदाराला पाठवलं. आता वाईचा सुभेदार जो होता तो वाईचा सुभेदार म्हणजे त्यावेळेस जर बघितलं आपण, आता हे आपण 49चं बोलतोय, 49 साली वाईचा सुभेदार हे तिथलं जे काम होतं ते अफजल खानच बघत होता. सो अफजल खान ते बघत होता आणि अफजल खान देखील स्वतःहून तिथे खाली येऊन उतरायला वगैरे, कारण जावळीमध्ये उतरणं वगैरे ते सगळं किचकट काम असल्यामुळे त्याने काही लोकांना वगैरे तिथे आधी पाठवलं. आता हे सगळं जेव्हा जावळीवर हल्ला होणार आदिलशहाचा हे जेव्हा कळलं यशवंतराव मोऱ्यांना, तेव्हा ते घाबरले आणि मग तेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांची मदत वगैरे घेतली आणि शिवाजी महाराजांची मदत घेतली की आम्हाला हेल्प करा. शिवाजी महाराजांनीही ते मंजूर केलं. आता खानाने
जो अफजल खान होता वाईचा सुभेदार, त्याला आता पाठवायचं होतं कुणाला तरी. मग कुणाला पाठवणार? मग त्याने कान्होजी जेधे, आता कान्होजी जेधे हे देखील शहाजी राजांसारखे आदिलशाहीचे सुभेदार होते, सरदार होते. सो खानाने, अफजल खानाने त्यांना ऑर्डर केली की तुम्ही जा आणि तुम्ही ती जावळी जिंकून आणा. आता याच अराउंड काय झालं होतं, जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचं हे कार्य सुरू केलेलं, तेव्हा शहाजी राजांनी कान्होजी जेध्यांना सांगितलेलं की तुम्ही तिकडेच राहा, आदिलशाहीचे नोकर म्हणूनच राहा, पण तुम्ही सपोर्ट शिवाजी महाराजांना करा त्यांच्या कार्यात वगैरे, एक सिनियर व्यक्ती म्हणून. कान्होजी जेधे ऑफकोर्स शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या वयाचेच होते. सो त्यामुळे कान्होजी जेध्यांना इकडे पाठवलेलं. पण तरी कान्होजी जेधे त्यावेळेस पूर्णपणे स्वराज्यात नव्हते, ते आदिलशाहीचे चाकर ह्याच रीतीने काम करत होते. गुप्तपणे त्यांचा शिवाजी महाराजांना पाठिंबा होता. आता जेव्हा खानाने जेव्हा कान्होजी जेध्यांना सांगितलं की तुम्ही जा आणि जावळी जिंका, तेव्हा कान्होजी जेधे पेचात पडले की आता करायचं काय. एका साईडला शिवाजी महाराज, एका साईडला खान. यांना जर मी ऑपोज केला, म्हणजे खानाला ऑपोज केला, तर ते मी आदिलशाहीला ऑपोज करतोय असं होईल, आणि शिवाजी महाराजांना ऑपोज केला तर मग परत शहाजी राजे आणि स्वराज्याचं वगैरे त्याला प्रॉब्लेम होईल. सो कान्होजी जेधे अडचणीत अडकले आणि इकडे विजापूरकर आणि तिकडे शिवाजी महाराज, अशी त्यांची गत झाली कधी थोडी. आता कान्होजी जेध्यांना जे अफजल खानाने त्यावेळेस पत्र पाठवलेलं, हे पत्र 1649चं आहे. म्हणजे अफजल खानाचा वध वगैरे या सगळ्या 10 वर्षानंतर झालेल्या गोष्टी आहेत. हे आपण 10 वर्ष आधी आहोत. सो त्यावेळेस अफजल खानाने त्यांना लेटर पाठवलं होतं. त्या लेटरचं हे मराठी ट्रान्सलेशन आहे. हे ऑफकोर्स फारसीमध्ये लेटर होतं. लेटर वाचू शकता तुम्ही. कान्होजी जेधा चंद्रराव कदम मयत झाल्यावर, चंद्रराव कदम म्हणजे मोऱ्यांचा चंद्रराव, झाल्यावरी गैरी लोकी पैस करून बळकावले आहे. म्हणजे दुसऱ्याच लोकांनी ते जावळी बळकावलेली आहे, याबद्दल त्यावरी नामजादी केली आहे. यैसियास तुम्ही दौलत खा, तुम्ही हशम लोक मेलुनू आपले तर्फेने सुरू करणे. सगळ्यांना इमेज दिसतीये ना आता? कान्होजी जेध्यांना जे खानाने लेटर पाठवलेलं ते मी वाचतोय आता. मुलाहिजा न करणे, याच कामावरून तुमची सरफराजी आहे, कागद पावतात सुरू करून खबर लिहिणे. आता हे अफजल खानाने कान्होजी जेध्यांना ऑर्डर केली आहे. सो आता मग काय करायचं म्हणून कान्होजी जेधे शिवाजी महाराजांकडे आले. आता शिवाजी महाराजांकडे आले आणि त्यांनी सांगितलं की असं मला आता ऑर्डर आलेली आहे, सो मी काय करू आता. आता शिवाजी महाराजांनी त्यांना परत एक लेटर लिहिलं आणि त्या लेटरमध्ये कान्होजी जेध्यांना शिवाजी महाराजांनी सांगितलं की काही झालं तरी तुम्ही स्वतः जाऊ नका खानाला भेटायला वगैरे, आणि तुम्ही एखाद्या मुलाला तुमच्या किंवा मग दुसऱ्या एखाद्या सरकाराला वगैरे, सुभेदाराला वगैरे पाठवा, तुम्ही स्वतः जाऊ नका. सो असं आता हे लेटर आहे शिवाजी महाराजांचं. हे देखील ट्रान्सलेटेड आहे सिम्पल लँग्वेजमध्ये, पण जेध्यांना, हे जेधे शकावली मधलं लेटर आहे. सो ओरिजिनल शिवाजी महाराजांनी काय वर्डिंग्स लिहिलेले तेच याच्यामध्ये आहेत, फक्त मराठीमध्ये आहे हे आता. सो याच्यामध्ये महाराज जेध्यांना सांगत आहेत की तुमचा आणि त्यांचा, म्हणजे तुमचा आदिलशाही सोबत पहिल्यापासून घरोबा आहे, तर मग तुम्हाला गेलंच पाहिजे, पण तुम्ही जाऊ नका, कारण दगा होऊ शकतो. तुम्ही जाऊ नका. तुम्ही एखाद्या तुमच्या मुलाला पाठवा किंवा मग एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला पाठवा. तर अशा एका आशयाचं लेटर शिवाजी महाराजांनी पाठवलेलं कान्होजी जेध्यांना. एंडिंगला बघा शिवाजी महाराज तेच म्हणतात, यात तुम्ही शहाणे असा बहुत लिहिणे. म्हणजे तुम्ही तर आता ऑफकोर्स जेधे सिनियर मंडळी होते. सो राजाने त्यांना असं लेटर लिहिलं. राजांचं वय तेव्हा 19 वर्षाचं आहे, परत सांगतोय. आता कान्होजी जेध्यांनी काय केलं, आता करायचं काय. सो त्यांनी वेळ काढायला सुरुवात केली की टाळमटाळ करायला सुरुवात केली आणि डिले करायला लागले. म्हणजे अफजल खानाचे मेसेजेस वगैरे येत होते, पण हे काही ना काहीतरी कारण काढून डिले करत होते. आणि त्यामध्येच अफजल खानाने कान्होजी जेध्यांना 200 स्वारांचे सरंजाम, म्हणजे तुम्ही जर जावळी जिंकली तर तुम्हाला जव्हार, जे आपलं ठाण्याच्या पुढचं जव्हार आहे, त्या जव्हार एरियाची पण देशमुखी देईल आणि 200 स्वारांचे सरंजाम वगैरे देईल, असं एक प्रलोभन पण दिलं होतं.
आता नेमकं लकीली त्यावेळेस काय झालं, कर्नाटक जो प्रांत होता तो आदिलशाहीकडेच होता. त्या कर्नाटक प्रांतामध्ये उठाव व्हायला लागला. आता ते उठाव व्हायला लागल्यामुळे आदिलशाह जो होता विजापूरचा, त्याने अफजल खानाला, तो जो वाईला येऊन बसला होता त्याची सुभेदारी बघायला, तिथून खानाला बोलवलं आणि कर्नाटकमध्ये लकीली पाठवून दिलं. आणि त्यामुळे ही जो जावळीवर जो हल्ला होणार होता तो हल्ला टळला आणि मोरे त्याच्यामधून वाचले. ओके. सो शिवाजी महाराज ऑफकोर्स मोऱ्यांकडून होते. शिवाजी महाराजांनी त्यांना हेल्प वगैरे पण केली आणि हा हल्ला टळला. आता हे टळल्यावर शिवाजी महाराजांचं त्यांनी थँकफुल असायला पाहिजे होतं मोऱ्यांनी, पण झालं भलतंच. हा जो यशवंतराव मोरे, जो दत्तक घेतलेला 40 वर्षांचा व्यक्ती होता, त्यालाच चंद्रराव मोरे हा किताब मिळाला ऑफकोर्स, मोऱ्यांचा कर्ता पुरुष असल्यामुळे. आता हा चंद्रराव हा जो जावळीचा एपिसोड झाला, अफजल खान परत वगैरे निघून गेला, त्यानंतर हा चंद्रराव पलटायला सुरुवात झाला. सो ह्या चंद्ररावाने हे 6 वर्षामधली त्याने काय काय गोष्टी केल्या उलट्या, त्याच्याबद्दल इथे दिलेलं आहे. ह्या 6 वर्षामध्ये शिवाजी महाराजांची अशी आशा होती की आता आपल्याला मोऱ्यांची मदत मिळेल स्वराज्य उभारणीच्या कामात. पण झालं उलटच. महाराजांना विसरून मोऱ्यांनी विजापूरचे जे आदिलशाह होते त्याच्याशी मैत्री वाढवायला सुरुवात केली. एवढं केलं तर केलंच, त्याने शिवाजी महाराजांचा जो प्रदेश होता त्याच्यावर देखील आक्रमण करायला सुरुवात केली. त्याच्या बाजूच्या याच्यामध्ये गुंजन मावळामध्ये हैबतराव शिळीमकर यांचा प्रांत होता. सो मोऱ्यांनी त्यांच्यावर अटॅक केला आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या प्रांतावरून पळवून लावलं. सो हैबतराव शिळीमकर आले शिवाजी महाराजांच्या आश्रयाला. हैबतराव शिळीमकर हेच जे रायरी घेताना, रायगड वगैरे घेताना शिवाजी महाराज ज्यांच्या सोबत होते ते हे हैबतराव शिळीमकर. नंतर हे हैबतरावांचा एपिसोड झाला. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या प्रांतामध्ये एक कुलकर्णी रंगोत्रिमल असा एक व्यक्ती होता. त्याने एका ब्राह्मण विधवेवर बलात्कार केला आणि शिवाजी महाराजांचं तुम्हाला माहित आहे त्यावेळेस कायदे कसे होते. सो त्या कायद्यांपासून भिवून त्याने काय केलं, शिवाजी महाराजांचा एरिया सोडला आणि तो ह्या मोऱ्यांच्या जावळीमध्ये आला आणि मोऱ्यांकडून त्याने अभय मागितलं. सो शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळाली. शिवाजी महाराजांनी दूत वगैरे पाठवला की हा जो रंगोत्रिमल आहे त्याला आमच्याकडे पाठवा, हा गुन्हेगार आहे. सो त्याच्यावर मोऱ्यांनी उद्धट उत्तर पाठवलं की आम्ही देणार नाही, त्याने आमच्याकडे त्याला अभय मिळालंय किंवा असं वगैरे. याचा नंतर ह्या रंगोत्रिमलचा नंतर मृत्यू झाला मोऱ्यांच्याच याच्यात, पण ही गोष्ट शिवाजी महाराजांना खटकली. नंतर मग रामोजी वाडणेकर, चिखलीचा पाटील यांना ह्या मोऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रदेशात येऊन मारले. सो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग शिवाजी महाराज हे आता अति व्हायला लागलंय अशा दृष्टीने विचार करायला लागले. सो आता आपण पुढे पुढे सरकतोय 59च्या. सो आता 55-56च्या अराउंड शिवाजी महाराजांनी जावळीचा काटा काढायचं ठरवलं. आता इथे परत शिवाजी महाराजांनी तो जावळीचा काटा काढायची संधी कधी बघितली आहे, शिवाजी महाराजांकडे तेव्हा नवीन नवीन स्वराज्य होतं, त्यांच्याकडे सेना वगैरे किंवा जे काही सामग्री वगैरे लागते, ते रणसाहित्य वगैरे हे एवढं नव्हतं. सो त्यांनी संधी कशी साधली की मोहम्मद आदिलशाह होता, हा मरायला टेकला होता. सो सगळ्यांची लक्ष, जे आदिलशाही सरदार वगैरे होते त्यांची सगळ्यांची लक्ष तिकडे लागलेली की हा कधी मरेल आणि मग कधी कोण राजा होईल वगैरे, असं सगळं तिकडे धुमश्चक्रे चालू होते. आता 4 नोव्हेंबर 1656ला आदिलशहाचा मृत्यू झाला. तो मेल्या मेल्या काय झालं की सगळे सरदार वगैरे विजापूरला पोहोचले आणि तिथे गडबड गोंधळ सुरू झाला. अफजल खान हा, जसं मी मागे सांगितलं, तो कर्नाटकमध्ये होता त्यावेळेस. आणि मग आता आदिलशाहीचं तर सेट झालं, म्हणजे आदिलशाह आता आदिलशाही वगैरे ते इकडे जावळीमध्ये इंटरफेअर करणार नाही तेवढं सेट झालं. शिवाजी महाराजांची एक टॅक्टिक होती की ते एका वेळेस 2 शत्रूंशी कधीच लढत नसत. एकाशी लढायचं असेल तर दुसऱ्याला शांत बसवायचे. सो त्याप्रमाणे त्यांनी काय केलं, औरंगजेब तेव्हा मुघल बादशाह नव्हता, तो दक्षिणेमधला मुघलांचा सुभेदार होता. तो युवराज अशा टाईप वगैरे आणि दक्षिणेचा सुभेदार होता. त्या सुभेदाराला, औरंगजेबाला पत्र वगैरे पाठवून त्याला थोडी गोडी गुलाबी लावून त्याला शांत बसवून ठेवलं आणि मग चंद्ररावाला ताकीद दिली आणि
मग जावळीवर अटॅक करून पुढे आपल्याला माहित आहे रायरी वगैरे जिंकला, जावळी जिंकली वगैरे. आता ही जी चंद्ररावाला ताकीद दिली, तर मोऱ्यांची जी बखर आहे त्या मोऱ्यांच्या बखरीमध्ये शिवाजी महाराज आणि चंद्रराव मोरे यांचं एकमेकांशी जे पत्रव्यवहार झालेलं ते नोट डाऊन केलेलं आहे आणि ते खूप चांगलं इंटरेस्टिंग आहे. सो ते मी इथे शेअर करतोय. आता शिवाजी महाराजांनी पहिलं तुम्हाला जे वर दिसतंय ते लेटर मोऱ्यांना पाठवलं. तुम्ही वाचायला खूप छान आहे. तुम्ही मुस्तफद राजे म्हणवता, राजे आम्ही, आम्हास श्री शंभूने राज्य दिदले, तरी तुम्ही राजे न म्हणवावे. आमचे नोकर होऊन आपला मुलूक खाऊन हमरहा चाकरी करावी, नाहीतर बदफेल करून फंद कराल तर जावळी मारून तुम्हास कैद करून ठेवू. आता हे शिवाजी महाराजांनी त्यांना थोडं धमकावलं आणि हे धमकवायचं कारण आपण मागे पाहिलं की त्यांनी भरपूर काही उलट्या गोष्टी केल्या होत्या. आता हा यशवंतराव मोरे ज्याला शिवाजी महाराजांनी गादीवर बसवायला हेल्प केली होती, ह्याचा आन्सर बघा कसं आहे. हा आन्सर करतोय शिवाजी महाराजांना, तुम्ही काल राजे झाला. म्हणजे तो शिवाजी महाराजांना बोलतोय की तुम्ही तर कालच राजे झाला, तुम्हास राज्य कोणी दिले. मुस्तफद राजा आपले घरी म्हटल्यावर कोण मानतो. म्हणजे तुम्ही खूप म्हणत असाल तुम्हाला राजा, पण तुम्हाला कोण मानताय. तुम्ही लिहिले की जावळीत येऊ. तर आता आता हा धमकी कशी देतोय शिवाजी महाराजांना ते बघा. येता जावळी जाता गोवळी. म्हणजे तुम्हामध्ये पुरुषार्थ असला तर उदेक येणार ते आजच या. म्हणजे हा फुल धमकी देतोय की तुम्हामध्ये जर पुरुषार्थ असेल तर तुम्ही उद्या येणार असाल तर आजच या. आम्ही कोकणचे राजे. आता इथे त्याचा विरोधाभास बघा बोलण्यामध्ये. आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा श्री महाबळेश्वर त्याच्या कृपेने राज्य करीतो. आम्हास श्रीचे कृपेने पाचशहाने राजे किताब मोर्चेल सिंहासन मेहरबान होऊन दिले. म्हणजे पहिल्या लाईन मध्ये तो बोलतोय की श्री महाबळेश्वराच्या कृपेने आम्हाला राज्य मिळाले आहे, आणि पुढच्याच लाईन मध्ये तो बोलतोय पाचशहाने आम्हाला राजे किताब मोर्चेल सिंहासन हे मेहरबान होऊन दिले आहे. सो त्याच्याच बोलण्यामध्ये किती विरोधाभास आहे ते बघा. हा, तुम्ही आम्हास खटपट कराल तर स्पष्ट समजून करणे, येथे उपाय कराल तो अपाय होईल. म्हणजे पूर्ण दोन दोन लाईन नंतर तो धमकी देत आहे की तुम्हाला इथे काहीच मिळणार नाही वगैरे. आता हे आन्सर आल्यावर शिवाजी महाराजांनी परत त्याला समजवण्यासाठी परत थोडा दम भरलेला आहे. शिवाजी महाराज परत त्याला लेटर पाठवतात. लेटरमध्ये म्हणतात, जावळी खाली करून हात रुमाले बांधून भेटीस येवून हुजूरची चाकरी करणे, इतकियावरी बदफैली केलिया मारले जाल. आता शिवाजी महाराजांनी त्याला वॉर्निंग दिली आहे की मी अजूनही सांगतोय तू ये. आता त्यावर चंद्ररावाने परत लेटर पाठवलं आणि जावळीस येणारच तर यावे. म्हणजे तुम्हाला यायचंच आहे जावळीला तर तुम्ही नक्की या, आमच्याकडे दारुगोळा मजबूत आहे. याने ही धमकी दिल्यावर शिवाजी महाराजांनी डायरेक्ट जावळीवर हल्ला केला. आणि हल्ला केल्यावर जे मोरे होते, तो चंद्रराव मोरे, त्याची तो पळाला आणि तो पळून रायरीला गेला. रायरीला लपला. मग तिथे वेढा घातला. मग आता वेढा घातल्यावर चंद्ररावाला मारणारच होते, पण हैबतराव शेळीमकरांनी मध्यस्थी केली आणि मग चंद्ररावाला जीवदान मिळालं. सो शिवाजी महाराजांनी त्याला सोडून दिलं. आता सोडल्यावर पण हा चंद्रराव गप्प बसला नाही. याने परत आदिलशाहीशी कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली आणि जे बाजी घोरपडे होते, जे शहाजी महाराजांचे कट्टर दुश्मन होते, आदिलशाह मधलेच सरदार, त्यांच्याशी याने चंद्ररावाने कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केला आणि त्यांच्याशी संगनमत करायला सुरुवात केली. तिकडे त्याचे पत्रव्यवहार व्हायला लागले. आता ही गोष्ट शिवाजी महाराजांना कळाल्यावर त्यांना किती हे झालं असेल सांगायला नको. म्हणजे एवढ्या संधी देऊन पण तो माणूस आपल्याशी सारखं विरोधच करतोय आणि आपल्या मागून कुरापातीच करतोय. हे शिवाजी महाराजांना कळाल्यावर शिवाजी महाराजांनी पूर्ण जेवढे मोऱ्यांचे जेवढे वंशज आहेत सगळ्यांना संपवून टाकायचं असं ठरवलं. कारण फॅमिलीमध्ये तुमच्या कोणी विश्वासपात्र असं नाहीच आहे अशी समज झालेली. आणि मी एका बुकमध्ये वाचलं की शिवाजी महाराजांनी मोऱ्यांचे जिथे जिथे नातलग वगैरे जे जे होते सगळ्यांना शोधून मारलंय ह्या वेळेस. कारण एवढ्या, तुम्ही जर मागचं बॅकग्राऊंड पाहिलं तर एवढ्या वेळा त्यांना संधी दिलेली तरी त्यांचे असे इश्यू येत होते. सो चंद्रराव म्हणजे तो यशवंत मोरे आणि त्याचे दोन्ही मुलगे बाजीराव आणि कृष्णराव यांना शिवाजी महाराजांनी मारून टाकलं. आणि ते का मारलं त्याचं ते आता आपल्याला कळालंच आहे.
आता यांचा या मोऱ्यांचा एक नातलग होता प्रतापराव मोरे. हा प्रतापराव मोरे हे जे कॅरेक्टर आहे हे अ, अफजल खानाच्या एपिसोडमध्ये याचा खूप मोठा सिग्निफिकन्स आहे. सो हा प्रतापराव मोरे हा एक नातलग वाचला आणि तो पळून विजापूरला गेला. ही गोष्ट आहे 56 सालची. सो हा गेला विजापूरला पळून. आता आपण पुढे जाऊया. आता ही जी जावळी जिंकली शिवाजी महाराजांनी, त्याचा फायदा शिवाजी महाराजांना काय झाला ते आपण बघूया. कारण ह्या ह्या सगळ्या अफजल खानाशी रिलेटेड गोष्टी आहेत. तुम्ही इथे विचार करा, की इथे शिवाजी महाराज ग्रो होत आहेत आणि ग्रो होताना ते कुठले विभाग किंवा कुठले भाग जिंकतायत, ते आयदर आदिलशाहीचे किंवा मुघलांचे भाग जिंकतायत. जे त्यांच्या अंडर होते ते शिवाजी महाराज जिंकून घेतात. आता जावळी सारखा मोठा प्रांत जिथून समुद्र आणि घाटमाथा दोन्ही जवळ आहे, हा प्रांत आदिलशाहीकडे होता. सो तो आदिलशाहीचा प्रांत शिवाजी महाराजांनी जिंकलाय. ओके. सो हे बॅकग्राऊंड तयार होतंय शिवाजी महाराजांच्या विरोधात. सो जावळीचा विजय जो झाला तेव्हा स्वराज्याचा जेवढा काही तोपर्यंत प्रदेश होता 56 सालचा, त्यामध्ये डायरेक्ट डबल दुपटीने वाढ झाली. शिवाजी महाराजांनी रायगड, चंद्रगड, मकरंदगड, सोनगड हे सगळे किल्ले जिंकून स्वराज्यात आणले. समुद्री जो व्यापार जावळीच्या तिथून होत होता तो पूर्ण शिवाजी राजांनी स्वतःकडे कंट्रोल घेतला त्याचा. तिथला पैसा वगैरे तुम्ही इमॅजिन करा, आदिलशहाचा तो पैसा म्हणजे तेव्हाचा जो बिझनेस होता तो शिवाजी महाराजांनी टेक ओव्हर केलाय. महाड सारखे नगर त्यांना मिळाले जावळी जिंकल्यामुळे आणि तिथे त्यांनी नौदल स्थापनेसाठी सुरुवात केली. अजून भरपूर सारे शूर मावळे वगैरे त्यांना मिळाले. एक क्लासिक एक्झाम्पल म्हणजे मोऱ्यांकडून मिळालेले म्हणजे मुरारबाजी देशपांडे. हे मोऱ्यांच्या अंडर कामाला होते, तिथले सेनापती होते मोऱ्यांचे आणि ते शिवाजी महाराजांना मिळाले इथे. आणि भोरप्या डोंगर मिळाला जावळीमधला आणि त्या भोरप्या डोंगरावरच मोरोपंत पिंगळे जे होते त्यांना मग शिवाजी महाराजांनी एक गड बांधायला सांगितलं आणि त्यालाच आपण प्रतापगड म्हणून ओळखतो. प्रतापगडाला प्रताप नाव देण्याचं कारण बुक्समध्ये असं दिलेलं आहे. शिवाजी महाराज जे राणा प्रताप होऊन गेलेले, राणा प्रतापांना खूप मानायचे आणि म्हणजे शिवाजी महाराजांना त्यांच्याबद्दल माहीत होतं, की त्यांनी अकबराला कसं अपोज केलेलं किंवा काय वगैरे आणि त्यांना खूप मानत असत शिवाजी महाराज. म्हणून गडाला प्रतापगड आणि नंतर कुडतोजी गुजरांना प्रतापराव ही जी पदवी दिलेली आहे त्याचं कारण राणा प्रताप हे आहेत. सो असा जावळीच्या विजयामधून शिवाजी महाराजांना ह्या गोष्टी साध्य झाल्या. नंतर पुढे आता आता आदिलशाहीचे हे फॅक्टर आता बघितले आपण. आता आदिलशाहीचा सरदार अफजल खान होता. मुघलांकडून औरंगजेब होता. तरी अफजल खानाच्या एपिसोडमध्ये इनडायरेक्टली औरंगजेबाचंही काही कॉन्ट्रीब्युशन आहे. ते कसं ते आता आपण बघूया. आता हा 56चा काळ आहे. त्यावेळेस औरंगजेब हा काही मुघल बादशाह नव्हता. मी जसं सांगितलं, हा दक्षिणेचा सुभेदार होता मुघलांचा. सो आता यांचं मुघलांचं कसं होतं, मुघलांना पूर्ण दक्षिण देखील जिंकायचं होतं. सो त्यामुळे त्यांनी 36 साली 1 मिनिट हां. 36 साली त्यांनी आदिलशाहीची मदत घेऊन निजामशाही बुडवली. निजामशाही तेव्हा शहाजी महाराज वाचवायला बघत होते. सो 36 साली मुघलांनी आदिलशाहीच्या मिळून सोबत निजामशाही बुडवली आणि निजामशाहीचा जो काही त्यांच्याकडचं जे राज्य होतं ते यांनी अर्ध-अर्ध वाटून घेतलं. सो 36 साली विजापूर आणि मुघलांमध्ये म्हणजे आदिलशहा आणि मुघलांमध्ये तह झालेला. त्या तहामध्ये काय केलं होतं त्यांनी, की जो भीमा नदीच्या उत्तरेचा जो पोर्शन आहे तो मुघलांकडे राहणार. म्हणजे तुम्ही समोर इमॅजिन करा, जे ऑलमोस्ट उत्तर भारत जो आहे पूर्ण महाराष्ट्रामधली भीमा नदी इमॅजिन करा आणि त्या भीमा नदीच्या उत्तरेचा पार्ट मुघलांकडे राहणार. नंतर नीरा नदी जी आहे, नीरा नदी ही भीमेची उपनदी आहे. त्या नीरा नदी आणि भीमा नदी मधला प्रांत जो आहे तो शहाजी राजांकडे राहणार. शहाजी राजांकडे का? कारण तेव्हा निजामशाहीचं तेच पाहत होते सगळे आणि मग संपवायची निजामशाही म्हणून मग शहाजी राजांना काही थोडीफार हे देण्यासाठी त्यांच्याकडे नीरा आणि भीमा नदी यांच्यामधला प्रांत म्हणजे आजचं पुणे आणि सुपे प्रांत तो शहाजी राजांकडे दिलेला आणि तळकोकण म्हणजे त्याच्या कोकणातला पूर्ण खालचा पट्टा पूर्ण
तो आदिलशहाला दिला होता. सो असा 1636 साली त्यांच्यामध्ये तह झालेला. पण आता जेव्हा 57-58 साल आलं, जेव्हा औरंगजेब दक्षिणेला सुभेदार होता, तेव्हा त्याला हा तह वगैरे त्याला एवढा त्याचा रिस्पेक्ट ठेवायचा नव्हता आणि त्याला जो खालचा आदिलशाहीचा भाग होता तो देखील जिंकून घ्यायचा होता औरंगजेबाला. सो आता झालंय काय बघा, शिवाजी महाराज इथे कोणी राजे वगैरे असे कोणीच नाहीयेत. शिवाजी महाराज इथे नाहीच आहेत. इथे फक्त भारतामध्ये यावेळेस आदिलशहा आणि मुघल ह्या दोनच सत्ता आहेत. शिवाजी महाराजांनी यावेळेस काय केलंय ते बघा. शिवाजी महाराजांनी अचानक म्हणजे औरंगजेबाला ते शांत ठेवायलाही बघत होते आणि विजापूरशीही त्यांचा कॉन्टॅक्ट होता, की मी तर तुमचाच सरदार आहे. मला काही असं हे नकोय. मी फक्त इथे चांगलं हे करण्यासाठी वगैरे जिंकतोय. असं म्हणत म्हणत शिवाजी महाराजांनी मध्येच काय केलं, कोकण प्रांतामध्ये छापे टाकले आणि दाभोळ बंदर जिंकून घेतलं. आणि म्हणजे हे आदिलशहाचा जो भाग होता तो शिवाजी महाराजांनी जिंकला. आणि औरंगजेब हा बिझी होता आदिलशहाचा जो दुसरा पोर्शन आहे परंडा किल्ला किंवा त्यांचे जे दुसरे भाग आहेत ते जिंकण्यासाठी औरंगजेब त्यामध्ये बिझी होता. सो औरंगजेब जेव्हा कल्याणीच्या वेढ्यात बिझी होता, कल्याण नाही, कल्याणीच्या वेढ्यात जेव्हा बिझी होता तेव्हा शिवाजी महाराजांनी चान्स शोधून मुघलांकडचे नगर आणि जुन्नर हे प्रांत तेव्हा मुघलांकडे होते. म्हणजे बघा, कोकण प्रांत आणि दाभोळ हे आदिलशाहीचं बंदर जिंकलं शिवाजी महाराजांनी 56 मध्ये. 57 मध्ये त्यांनी नगर आणि जुन्नरवर स्वारी केली आणि त्या स्वारीमध्ये लूट मारली तिथे. आता हे झालं आणि हे झाल्यावर औरंगजेब संतापला. औरंगजेब भडकला त्यावेळा, म्हणजे की तुम्ही माझ्या ह्याच्यावर कसं केलं, तू कोण आहेस, तू आलास कुठून, तू मला हे करत होता की म्हणजे शिवाजी महाराजांनी त्याला थोडं औरंगजेबाने शांत राहावं म्हणून असं त्यांचा पत्रव्यवहार चालू होता. सो तू मला हे असं करून तू माझ्याच प्रांतावर वगैरे हे कसे काय केली. सो औरंगजेब शिवाजी महाराजांवर संतापला आणि ह्या वेळेस औरंगजेबाला शिवाजी महाराज काय चीज आहे याची आयडिया येऊन गेली असणार आहे कुठेतरी. सो तो संतापला. सो त्यावेळेस औरंगजेबाने विजापूरकरांचे जे आदिलशहा होते त्यांना लेटर लिहिलेलं आहे. ते लेटर बघा काय लिहिलेलं आहे. तुम्ही मात्र मुलखाचे, हे ऑफकोर्स फारसीचं मराठी ट्रान्सलेशन आहे. तुम्ही बघा, तुम्ही मात्र मुलखाचे चांगले संरक्षण करा, त्याची व्यवस्था सुधारा. त्या प्रांतातील काही किल्ले म्हणजे आता हा मुघलांकडून औरंगजेब आदिलशहाला सांगत आहे की तुमचा जो मुलूक आहे, जो आपण निजामशाहीच्या याच्यानंतर वाटून घेतलेला हा आहे, त्याची व्यवस्था तुम्ही सुधारा. तुमच्या प्रांतातील काही किल्ले शिवाजीने बळकावले आहेत, तेथून त्याला घालवून द्या. त्याला नोकरीत ठेवण्याची इच्छा असेल, म्हणजे शिवाजी महाराज ऑफकोर्स शिवाजी महाराजांचं तेव्हा स्टेटस सांगितल्याप्रमाणे काय होतं, आदिलशहाच्या सरदाराचा मुलगा म्हणजे शहाजी राजांचा मुलगा. सो औरंगजेब सांगतोय आदिलशहाला की त्याला जर नोकरीत ठेवायचं असेल तुम्हाला, तर त्याला कर्नाटकात जहागीर द्या. त्याला इथे ठेवू नका, कारण इथे तो माझ्या प्रदेशाला पण त्रास करतोय. इनडायरेक्टली औरंगजेबाला ते बोलायचं होतं, त्याला तिकडे लांब पाठवून द्या. म्हणजे हा आहे बघा, पुढे तो बोलतोच आहे, म्हणजे त्याचा उपसर्ग मोगली मुलखास पोचणार नाही. मी हिंदुस्थानाकडे जात आहे, तुम्हास राजनिष्ठा व स्नेह दाखवण्यास हीच संधी आहे. हे लेटर औरंगजेबाने कधी लिहिलंय, जेव्हा शहाजहान आजारी पडला होता आणि दिल्लीच्या तख्तासाठी भांडणं सुरू झालेली औरंगजेब आणि त्याच्या भावांमध्ये. सो औरंगजेब भडकला आणि भडकून तो शिवाजी महाराजांवर काही करणार. सो शिवाजी महाराजांचं भाग्य बलवत्तर, त्याच वेळेस शहाजहान आजारी पडला आणि मग इथे लक्ष देणार, इथल्यापेक्षा दिल्लीचा मॅटर सिरियस आहे म्हणून औरंगजेब निघून गेला. आणि जाता जाता औरंगजेबाने मीर जुमला हा त्याचा एक अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्याला एक पत्र लिहिलंय. ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवत होता. त्यामध्ये औरंगजेब बोलत आहे, नासिर खान नगरकडून निघून गेल्यामुळे तो प्रांत उघडा पडला आहे. तिकडे चांगले लक्ष द्या, कारण शिवाजी ही कुत्र्याची अवलाद आहे. तो अशा संधीची वाट पाहत टपून बसला आहे. हे औरंगजेबाचं एक लेटर आहे अवेलेबल. त्याच्यामध्ये तो शिवाजी महाराजांना शिवी देतोय, म्हणजे शिवाजी महाराज येऊन तिथे अटॅक करू शकतो, सो तिकडे लक्ष द्या वगैरे असं सांगतोय. सो अशा रीतीने औरंगजेबाला पण त्रास झाला होता मुघली प्रदेशावर हे केल्यामुळे, आणि औरंगजेबाचंही आदिलशाहीला सांगणं झालं होतं की शिवाजीला कंट्रोल करा म्हणून. तो मुघल प्रदेशात म्हणजे जो आपला तह झालाय त्या तहानुसार तो आता तुमच्या अंडर आहे आणि तो आमच्या प्रदेशात धुडगूस घालतोय, सो त्याला कंट्रोल करा. आता ह्याच दरम्यान झालं काय,
जे मी मगाशी सांगितलं, की आपला जो आदिलशाह होता तो मरण पावला. तो मरण पावल्यानंतर विजापुरामध्ये गोंधळ उडाला आणि गोंधळ उडाल्यावर झालं काय, अंतर्गत कलहाला सुरुवात झाली आणि एवढी सुरुवात भयंकर झाली, की आता अफजल खान जेव्हा कल्याणीच्या वेढ्यात वगैरे होता, त्यावेळेस काय झालं होतं, ते आदिलशाहीचे किल्ले होते आणि औरंगजेब सॉरी औरंगजेबाचं बोलतोय मी. औरंगजेब जेव्हा कल्याणीच्या वेढ्यामध्ये अडकला होता, सो तो आदिलशाहीचे किल्ले वगैरे जिंकण्याच्या मोहिमेवर होता. त्यावेळेस आदिलशाहीकडून रणदौला खान आणि त्याच्या अंडर अफजल खान वगैरे हे लोक, सॉरी रणदौला खान नाही, अफजल खान आणि जो जो यांचा मुल्ला अहमद असा अ, यांचा वजीर होता, त्याचंच खान मेहमद वगैरे असं नाव आहे. सो खान मेहमद हा वजीर होता तेव्हा, सॉरी. सो तो आणि अफजल खान हे औरंगजेबाला कंट्रोल करायला त्या वेढ्याकडे गेले होते आणि तिथे अफजल खानाने एवढं शौर्य दाखवलेलं, त्याने औरंगजेबाला असं कोंडलं होतं एका ठिकाणी, की एकतर औरंगजेब मेला असता त्यातून किंवा पक्का पकडला गेला असता. असा औरंगजेब फसला होता अफजल खानाच्या पुढे. आणि त्यावेळेस हा जो त्यांचा वजीर होता खान मेहमद, त्याने त्याच्याशी औरंगजेब बोलला आणि त्याला बोलला, की मी, हे बघा, तुम्ही जर मला सोडलं तर मी उद्या दिल्लीचा शासक होईल आणि दिल्लीचा शासक मी जर झालो तर मग तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि मग असं त्याने थोडं गोडी गुलाबी जो वजीर होता आदिलशहाचा, खान मेहमद, याला सांगितलं आणि त्या खान मेहमदाने तो अडकलेला औरंगजेब सोडून दिला. आता हे सोडून दिल्यावर औरंगजेब निघून गेला आणि मग ही गोष्ट अफजल खानाला कळाली. तेव्हा अफजल खान प्रचंड भडकला आणि प्रचंड भडकून अफजल खानाची आदिलशाही दरबारामध्ये ही खूप उवट होती. सो जी बडी बेगम वगैरे होती, तिला अफजल खानाने सांगितलं की हे असं असं झालं आणि लिटरली हा खान मेहमद जो आदिलशाहीचा वजीर आहे, तो जेव्हा विजापूरला आला, त्याचे तुकडे तुकडे करून त्याचा खून करण्यात आला अफजल खानाच्या सांगण्यावरून. नंतर फतेह खान हा आणखी एक विजापुरातला खूप मोठा सरदार होता, त्याला विजापुरामध्येच विष देऊन त्याला मारून टाकलं. हे सगळं इंटरनल हे चाललेले आहेत, म्हणजे तेव्हा राजा मेलाय आणि राजा मेल्यानंतर कोणाला हे करणार किंवा काय करणार, त्या सगळ्या गोष्टींमध्ये जे गट होते आतमध्ये बनलेले, तर ते एकमेकांच्या जीवावर बेतले होते पूर्ण. बेहलोल खान हा देखील आदिलशहाचा एक मोठा सरदार होता, त्याचा पण खून झाला विजापुरामध्ये. आणि मग मुल्ला अहमद हा वजीर बनला तिथला आणि मुल्ला अहमदचा एकदम जवळचा माणूस अफजल खान म्हणून होता. सो असा गोंधळ उडालेला आहे. आता ह्या गोंधळाचा शिवाजी महाराजांनी फायदा घ्यायचं ठरवलं. म्हणजे आता तुम्ही त्यावेळेसची कंडिशन इमॅजिन करा. त्यावेळेस औरंगजेब दिल्लीकडे निघून गेलेला आहे. आदिलशहा मेलेला आहे. सो आदिलशहा मेल्यामुळे त्याचे जे काही सरदार होते वेगळ्या वेगळ्या प्रांतामध्ये आदिलशहाचे, ते सगळे विजापुरात पळालेले आहेत आणि तिथे त्यांची भांडणं वगैरे चाललेली आहेत. सो ही शिवाजी महाराजांना सुवर्ण संधी वाटली आणि त्यांनी ह्या संधीचा फायदा करून घ्यायचं ठरवलं. आता हे परत आपलं मेन मोठं आपलं तेच आहे. हे सगळं मी का सांगतोय, की का अफजल खानाला शिवाजी महाराजांना मारण्यासाठी पाठवलेलं, त्याचं बॅकग्राऊंडच आपण पाहतोय. सो ह्या सुवर्ण संधीचा फायदा घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्य विस्तारास सुरुवात केली. मुघल निष्प्रभ होते, म्हणजे मुघलांचा जो इथला सुभेदार होता तो दिल्लीला गेलेला आणि विजापूरमध्ये सगळी लाथळी चालू होती. शिवाजी महाराजांनी काय केलं यावेळेस, मुल्ला अहमद हा जो सुभेदार होता वजीर झालेला आदिलशहाचा, तो कल्याणचा सुभेदार होता त्यावेळेस. सो तो गेलेला विजापूरमध्ये. सो तो कल्याणचा प्रांत ओपन होता. शिवाजी महाराजांनी कल्याण पासून भिवंडी पर्यंतचा सगळा प्रदेश जिंकून घेतला आणि जी आपण कल्याणच्या याची सुभेदाराची सून होती, जी शिवाजी महाराजांना मिळाली होती लुटीमध्ये, आणि मग तो जो पूर्ण एपिसोड आहे, तो सगळा एपिसोड ह्या वेळेस झाला होता ह्या कल्याणच्या लुटीमध्ये. सो शिवाजी महाराजांनी कल्याण ते भिवंडी पर्यंतचा पूर्ण प्रदेश जिंकला. त्यानंतर ते दक्षिण कोकणात उतरले, दक्षिण कोकण जिंकून घेतले. कल्याणवरून त्यांनी पोर्तुगीजांवर देखील स्वाऱ्या केलेल्या आहेत आणि मग पोर्तुगीजांनी त्यांच्याशी तह करून त्यांना एवढी एवढी खंडणी आम्ही देऊ, अशा बोलीवर तह केलेला आहे.
शिवाजी महाराजांनी जो आधी शहाजी राजांना एकदा पकडून ठेवलेलं आणि मग त्यामुळे शिवाजी महाराजांना जिंकलेला सिंहगड परत द्यावा लागला होता. तो सिंहगड देखील परत जिंकून घेतला. उत्तरेला डोंगर ओलांडून त्यांनी देशापर्यंत, दक्षिणेला सातारा वगैरे आणि कोकणामध्ये माहुली ते महाड. तुम्ही एरिया बघा तो किती मोठा आहे कोकणातला. माहुली ते महाड ते कुडाळ म्हणजे पूर्ण जे आपलं पूर्ण कोकण जो पट्टा आहे, तो पूर्ण पट्टा शिवाजी महाराजांनी ह्या गोंधळाचा फायदा घेऊन जिंकून घेतला. आणि 1659 मध्ये जुने नवे मिळून शिवाजी महाराजांकडे टोटल 40 मोठे मोठे किल्ले होते. या किल्ल्यांमध्ये माहुली, सिंहगड, राजमाची, लोहगड असले किल्ले आहेत. सो 59 मध्ये शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले जिंकले हा सगळ्या गोंधळाचा फायदा घेऊन. आणि मग तेव्हा विजापूरवाल्यांना कुठेतरी वाटायला लागलं की इथे गडबड होते आणि ह्या शिवाजीला आत्ताच कंट्रोल नाही केलं तर हा नंतर आपल्याला त्रास देऊ शकतो. सो ही विजापूरला जाग आली. आता सभासद बखरीमध्ये हे दिलेलं आहे की विजापूर येथे अली ईदल शाह पातशाही करू लागले व बडी साहिबीन म्हणजे बडी बेगम सुलतान मेहमूदची बायको ही कारभार कुल करीत असता त्यास शिवाजीच्या धामधुमीचे वर्तमान कळून बहुत कष्टी झाली. त्याने पातशाहीचे किल्ले घेतले म्हणजे बादशहाचे किल्ले त्याने जिंकले, देश काबीज केला, एक दोन राज्ये बुडवली जसं जावळी वगैरे तसं हा पुंड झाला. आता ही जी बडी बेगम होती हिने पहिला ऑप्शन काय करायचं शिवाजीला कंट्रोल करायचा की बाबा शिवाजीचे वडील हे आपल्याकडे आहेत. सो आपण त्यांनाच सांगू की बाबा तुमच्या मुलाला कंट्रोल करा. सो शहाजी राजे तेव्हा बँगलोरला होते. त्यांना पत्र लिहिलं बडी बेगमीने. त्या पत्रामध्ये काय लिहिलंय ते बघा. तुम्ही पातशाही चाकर आणि शिवाजी लेक पुण्याकडे पाठवून त्यांनी पातशहासी बदलून हरामखोरी केली. 4 किल्ले पातशाही घेतले, देश मुलूक काबीज केला व मारिला. 1-2 राज्ये बुडवली, 1-2 राजे पातशहासी रुजवात होते ते मारिले म्हणजे जसं जावळीचे मोरे वगैरे. आता लेकास कदवार ठेवणे म्हणजे त्याला कंट्रोल करा नाहीतर पातशाही हवाला घेतील. मग महाराजांनी उत्तर दिलं. आता शहाजी महाराजांनी आन्सर काय केलंय ते बघा की शिवाजी आपला पुत्र परंतु आपणाजवळून पळून गेला म्हणजे तो माझा मुलगा आहे पण माझ्याकडून तो पळून गेलेला आहे. तो काही माझा ऐकत नाही, तो आपल्या हुकुमात नाही, आपण तो पातशहासी रुजुवात एकनिष्ठाने आहोत म्हणजे मी तुमच्याशीच एकनिष्ठ आहे. शिवाजी आपला पुत्र यावरी हल्ला करावी, मन मानेल ते करावे, आपण दरम्यान येत नाही. म्हणजे शहाजी राजांनी क्लिअर त्यांना सांगून टाकलं की तो काही माझा ऐकत नाही, तुम्हाला त्याच्यावर हल्ला करायचा तर हल्ला करा, मी काहीच बोलणार नाही. आता हे शहाजी राजांना तिकडेही राहायचं होतं आणि त्यांना हा कुठेतरी कॉन्फिडन्सही असेल की हे स्वराज्य जर आपल्याला करायचंय तर असल्या गोष्टी होणारच आहेत म्हणून त्यांनी अलाव केलं असेल. सो असा हा लेटरचा अर्थ आहे की शहाजी राजांनी त्यातून अंग काढून घेतलं की बाबा तो माझा मुलगा आहे, तो काय माझा ऐकत नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या म्हणून. आता हे सगळं झाल्यावर मग अफजल खानाबद्दल आता आपण माहिती करून घेऊया. आता जे आपण पाहिलं तो सगळं बॅकग्राऊंड होता की काय बॅकग्राऊंड तयार झालेला म्हणजे 59 येईपर्यंत शिवाजी महाराजांनी एवढ्या त्या मागच्या 5-6 वर्षामध्ये ज्या उलाढाली केल्या होत्या त्या उलाढालींचा पूर्ण परिणाम हा 59 मध्ये दिसायला लागला. आणि मग 59 मध्ये अफजल खानाची नियुक्ती वगैरे झाली ते सगळं आहे. आता शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेण्यासाठी किंवा त्यांचं हे काम किती मोठं होतं हे जाणून घेण्यासाठी अफजल खान आधी आपल्याला चांगला कळायला पाहिजे. त्याचं काय कॅलिबर होतं, तो कसा होता वगैरे. सो अफजल खानाबद्दल आता थोडं बघूया. अफजल खान जो होता हा मूळचा अफगाणी वंशाचा होता. अफगाणी वंशाचा आणि त्याची उंची 6 फूट 7 इंच होती. 6 फूट 7 इंच इमॅजिन करू शकता. आणि जबरदस्त म्हणजे एखादा मोठा राक्षस असावा त्याप्रमाणे याची बॉडी वगैरे होती. एकदम हट्टा-कट्टा वगैरे 6 फूट 7 इंच. आणि याला खरोखर हत्तीचं बळ होतं असं म्हणतात. म्हणजे वाईला जेव्हा ते लोक येत होते शिवाजी महाराजांच्या स्वारीवर तर रस्त्यामध्ये एका खड्ड्यामध्ये तोफ गेली होती. तोफेचं चाक एका खड्ड्यात गेलं होतं आणि ती अडगळीची जागा असल्यामुळे तिथे बरोबर उभं राहायला वगैरे जे सैनिक होते सोबतचे त्यांना जागा नव्हती. आणि 8 लोक त्या तोफेला काढायचा प्रयत्न करत होते पण ती त्यांना जमत नव्हती. तेव्हा अफजल खानाने जाऊन एका हाताने उचलून ते चाक खड्ड्यातून बाहेर काढलं होतं. एवढा पॉवरफुल तो होता. आणि राक्षसी शरीराप्रमाणे त्याचं राक्षसी मन देखील होतं.
म्हणजे मनाने पण तो तसाच होता. ही जी तुम्हाला इमेज दिसते ही जुनी इमेज आहे, म्हणजे रेअर इमेज आहे एक, जे अफजल खानाचं त्यावेळेसचं काढलेलं वगैरे किंवा त्या त्या काळामध्येच काढले गेलेलं चित्र आहे अफजल खानाचं. सो मनाने देखील ओके, श्री सांगतोय दररोज एक बोकड खात असेल. नक्की खात असेल. एवढा मोठा मनुष्य होता म्हणजे त्याला काही कमी हे होत नसेल. मनाने पण हा शरीर जसं याचं राक्षसी होतं तसं मनाने देखील तेवढाच राक्षसी होता. आता अफजल खानाबद्दल थोडं बघूया. अफजल खानाचा अफजल या शब्दाचा अर्थ बघितला तर अफजल या शब्दाचा अर्थ होतो की दी बेस्ट, म्हणजे सर्वात उत्तम असा. तर हा जो अफजल खान आहे याचं खरं नाव अफजल खान नव्हतं. ह्याचं खरं नाव होतं अब्दुल खान. सो हा जो अफजल खान होता हा अब्दुल्ला भटारी याचं पूर्वीचं नाव होतं. आणि एकदम सामान्य फॅमिलीतून, सामान्य बॅकग्राऊंड मधून आलेला हा होता अब्दुल्ला भटारी. भटारी म्हणजे जेवण बनवणारी जी बाई असते, म्हणजे कुक आपण म्हणू शकतो राजघराण्यातली वगैरे. तर त्या कुकला, त्या बाईला भटारी असं नाव असतं. आणि तिचा मुलगा म्हणून अब्दुल खान ह्याला अब्दुल्ला भटारी हे त्याचं आधीचं नाव होतं. काही लेखकांच्या मते हा आदिलशहाचा एक दासीपुत्र होता, असं देखील काही जणांनी म्हटलंय. पण भरपूर ठिकाणी हा भटारी म्हणजे जी जेवण बनवणारी होती तिचा मुलगा होता आणि सामान्य बॅकग्राऊंडचा होता असं दिलेलं आहे. सो हा स्वतःचा पराक्रम आणि स्वतःच्या कर्तृत्वावर उदयास आला होता, म्हणजे लढाईला शूर होता प्रचंड, तेवढाच दगाबाज पण होता. आणि मग स्वतःच्या त्याने ज्या काही लढाया वगैरे केल्या त्या लढायांमुळे वगैरे हा वरवर पोचला होता. याचं जे युद्धकलेचं शिक्षण होतं ते बेहलोल खान आणि रणदुल्ला खान हे दोन्ही व्यक्ती आदिलशाही मधले खूप दिग्गज असे सरदार होते. या दोघांच्या अंडर ह्याला शिक्षण मिळालं होतं. आणि जेव्हा कर्नाटकाची स्वारी झाली होती आदिलशाहीची, म्हणजे कर्नाटकामध्ये जे हिंदू राजे वगैरे होते आधी, त्यांना जिंकण्यासाठी जी कर्नाटकात स्वारी झालेली त्यामध्ये अफजल खानाने भरपूर मोठा पराक्रम करून दाखवलेला. जसं मी औरंगजेबाचा मागचा एपिसोड सांगितला, औरंगजेबाला देखील याने पकडलं होतं आणि आयदर मरणार किंवा कैद होणार अशा कंडिशन मध्ये आणणारा हा अफजल खान होता. सेनानी या दृष्टीने, म्हणजे सेनानी म्हणून तो असामान्य हिंदू द्वेषी होता, प्रचंड घमेंडी, म्हणजे ओव्हर कॉन्फिडंट ज्याला बोलतात, ऑलवेज ओव्हर कॉन्फिडंट असायचा. आणि कुठेतरी शिवाजी महाराजांनी जो त्याला मारलं सो ते त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स जो होता तो नडला त्याला, बाकी काहीच नाही. शिवाजी महाराजांपेक्षा तो प्रचंड एक्सपिरियन्स्ड वगैरे होता. आता विश्वासघातकी तर होताच आणि म्हणजे एकदम आतून एकदम क्रौर्य होतं त्याच्या ह्याच्यामध्ये. आणि वयाचं तुम्ही बघाल तर हा शिवाजी महाराजांचा एवढा नव्हता, हा ऑलमोस्ट शहाजी राजांच्या वयाचा होता, शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या वयाचा वगैरे, म्हणजे त्याच्याकडे अनुभव किती असेल ते तुम्ही बघा. आता ह्याचा विश्वासघातकी याने काय काय कामं केलेली ह्याचे भरपूर एक्झाम्पल्स आहेत, किंवा तो किती आतून क्रूर होता त्याचे एक्झाम्पल्स आहेत काही. श्रीरंगपट्टण म्हणून एक साऊथला जागा आहे, तिथला राजा होता हिंदू राजा कस्तुरी रंग. तो जेव्हा कर्नाटकातली मोहीम चालू होती त्या मोहिमेमध्ये कस्तुरी रंगावर यांनी आक्रमण केलं अफजल खानाने. आणि कस्तुरी रंगाने शरणागती पत्करली, सरेंडर केलं. आणि सरेंडर केल्यावर तो भेटायला आला अफजल खानाला. आणि भेटायला जेव्हा तो अफजल खानाच्या छावणीत आला तेव्हा अफजल खानाने त्याचा, म्हणजे त्याने ऑलरेडी सरेंडर केलंय, त्याचा अफजल खानाने खून केला होता कस्तुरी रंग राजाचा. ही एक गोष्ट माहित होती. नंतर लिंगा शेट्टी नावाचा त्याच्याच जहागिरीमधला एक मनुष्य होता, त्याला अफजल खानाने काही इश्यूवरून एक लेटर लिहिलेलं आहे. त्या लेटरमध्ये पण त्याची थिंकिंग कशी होती, किती क्रूर होती ते आपल्याला पाहायला मिळतं. लेटर मी पुढच्या पेजवर दाखवतोय. सिद्धी अंबरचा एक एपिसोड झालेला. हा सिद्धी अंबर हा जो आहे हा देखील आदिलशहाचा एक सरदार आहे. ह्याचं आणि रणदुल्ला खानाचं पटत नसायचं आणि रणदुल्ला खानाच्या अंडर अफजल खान होता. सो कर्नाटकाच्या एका मोहिमेवर सिद्धी अंबर, रणदौला खान, अफजल खान हे लोक गेले असताना रणदौला खानाने सिद्धी अंबरला भेटायला बोलवलं होतं. आणि काहीतरी त्यांच्यामध्ये बेबनाव झालेला आणि त्याने काहीतरी विरोध वगैरे केलेला, वेगळा विद्रोह वगैरे केलेला सिद्धी अंबरने.
आणि रणदुल्ला खानांना तो जुमानत नव्हता. सो रणदुल्ला खानाने अफजल खानाला त्याच्याकडे पाठवलं. आता हा सिद्दी अंबर जो होता याच्याकडे स्वतःचं 2000चं सैन्य वगैरे होतं आणि हा शूर सेनानी होता एक. याचं नाव भरपूर ठिकाणी ऐकायला मिळालं असेल. ह्याने जेव्हा अफजल खानाचं नाव ऐकलं, फक्त अफजल खान येतोय ह्या कल्पनेनेच त्याला माहित होतं अफजल खान कसा आहे. त्या कल्पनेनेच त्याने स्वतःच्या पायामध्ये म्हणजे बेड्या वगैरे घालून हा स्वतः रणदुल्ला खानाला भेटायला आला होता. म्हणजे अफजल खानाच्या फक्त नावाचा एवढा वचक होता. नंतर जे मी मगाशी सांगितलं खान मेहमद जो आदिलशाहीचा वजीर होता. वजीर म्हणजे किती मोठा व्यक्ती असेल. सो त्याच्या विरोधात देखील अफजल खानाने जी आपली बडी बेगम होती तिचे कान भरले आणि नंतर तो वजीर जेव्हा विजापुरात आला त्याला लिटरली तुकडे करून मारलं होतं. नंतर अफजलपुरामध्ये जे अफजल खान जिथे राहायचा, विजापूरच्या जवळची ही जागा आहे, तिथे त्याचा एक शिलालेख होता. त्या शिलालेखामधला त्याचा उल्लेख मी पुढच्या पेजवर दाखवतो. आणि साठ कबर बऱ्यापैकी तुम्हाला माहित असेल. साठ कबर काय प्रकरण आहे वगैरे ते आपण पुढे पाहूयाच. सो असा हा क्रूर शासक आपण त्याला म्हणू शकतो तो होता. आता हे जे लिंगशेट्टीचं मी जे बोललो की हे लिंगशेट्टी नावाच्या गृहस्थाला त्याने पत्र पाठवलेलं ते आता आपण बघूया. आता हे तो त्या लिंगशेट्टीला लिहून पाठवतोय. जेथे असशील ते जेथे जाशील तेथून खोदून काढून. ऑफकोर्स हे मराठीत नाहीये, फारसी मध्ये लिहिलेलं आहे, पण त्याचं मिनिंग तुम्ही बघा. मिनिंग बघा त्याचं. मिनिंग मध्ये तो बघा तो हे बोलतोय की जेथे असशील आणि जेथे जाशील तेथून खोदून काढून जो आसिरा देऊन ठेवून घेईल त्यास जनोबा समेत काटून घाणियात घालून पिळून हे तुम्ही ऐकेन आणि तहकीक जाणणे. म्हणजे तू जिथे असशील तिथून मी तुला शोधून काढेलच आणि जो तुला आसरा देईल त्या आसरा देणाऱ्याच्या जनोबा समेत म्हणजे त्याच्या पूर्ण फॅमिली सकट घाण्यामध्ये म्हणजे तेल काढायचं जे घाणं असतो त्याच्यामध्ये तुम्हाला घालून पिळून काढेल. हे तू ऐक आणि जाणून घे. असे म्हणजे त्याच्या बोलण्यामध्येच त्याची हे किती होती ते बघा. आता ही जी मध्ये दिलेलं आहे ही जी मध्ये दिलेली आहे ही अफजल खानाची पर्सनल मुद्रा आहे. त्याचं पर्सनल जे राजचिन्ह बोलतात ते आहे. त्याच्यावर बघा त्याने काय लिहिलेलं आहे. गर अजर कुनद सिपहर अल्लाह फजल फुजला व फजल अफजल अजहर मुलकी बजाय तस्बीह आवाज आयद अफजल अफजल. आता ही त्याची राजमुद्रा आहे आणि ह्याच्यामध्ये त्याची जी घमेंड आपण बोलतो किंवा ओव्हर कॉन्फिडन्स बोलतो तो किती होता ते दिसतं. ह्या उक्तीचा अर्थ असा होतो की जर अल्लाच्या दरबारात किंवा स्वर्गामध्ये अशी कधी असा प्रश्न विचारला गेला की जगामधली सर्वात श्रेष्ठ व्यक्ती कोण आहे किंवा श्रेष्ठ व्यक्तिमत्व कोण आहे, तर जी ह्यांच्या मुस्लिम लोकांमध्ये जी माळ जपतात त्या माळेच्या प्रत्येक मण्यातून देखील आवाज येईल की अफजल अफजल अफजल. म्हणजे त्याने स्वतःच्या मुद्रेवर काय लिहून ठेवलेलं आहे ते बघा की अल्लाने जर उत्तम व्यक्तिमत्व कोण आहे, सर्वात श्रेष्ठ कोण आहे असं जर हे केलं तर जी ह्याची माळ असते, ध्यानाची माळ वगैरे असते, त्या माळेच्या प्रत्येक मनीतून आवाज येईल की अफजल अफजल अफजल. सो असा तो घमेंडी होता. त्याची घमेंडी याच्यामधून दिसून येते. नंतर जो आहे त्याचं राहायचं अफजलपूर ठिकाण होतं. तिथे एका शिलालेखावर त्याने स्वतःसाठी एक कोरून ठेवलेलं आहे. कातिले मुतमरिदान व काफिरान सिकंदय बुनियादे भूतान. हे त्याला आवडायचं. काफिर व बंडखोर यांचा संहार करणारा मी आहे आणि मूर्तींचा पाया उखडून टाकणारा मी आहे. म्हणजे मूर्ती फोडायची वगैरे मला आहे आणि स्वतःला कुप्रशिकन अथवा काफिरांना तोडून टाकणारा, म्हणजे मी काफिरांना तोडून टाकतो असं त्याला म्हणायला स्वतःला आवडत असे. सो किती हिंस्र वृत्तीचा अफजल खान होता हे आपल्याला यावरून दिसून येतं. 60 कबर जे मी म्हटलं सो ते आपण त्याच्या पुढे बघूयात. 60 कबर ही जागा आहे जिथे 60 बायकांच्या, ऍक्च्युली 63 आहेत त्या, 63 बायकांच्या कबरी बनवलेल्या आहेत. ती विजापूर पासून 5-6 किलोमीटरवरच ती जागा आहे. आता आता थोडी अडगळीची झालेली आहे. त्याचे इमेजेस वगैरे मी पुढे आल्यावर दाखवतो आणि त्याच्या ते काय कुणाच्या कबर आहेत वगैरे ते देखील पुढे बघू आपण.
आता शिवभारत हा जो शिवकाळामध्ये लिहून ठेवलेला जो अ, काव्यग्रंथ आपण त्याला म्हणू शकतो, संस्कृतमध्ये लिहिलेला आहे आणि हा शिवकाळातला आहे. शिवाजी महाराज असताना हा लिहिलेला आहे. सो ऑथेंटिक सोर्स म्हणून याला पाहतात. याच्यामध्ये अफजल खानाचं वर्णन कसं केलेलं आहे ते आपण बघूया आणि याच्यामध्ये ह्या अफजल खानाने कुणाकुणाला हरवलं होतं त्याचंही थोडं वर्णन आहे. सो हे संस्कृतचं मराठीमधलं ट्रान्सलेशन आहे. अफजल खानास बद्दल वर्णन आहे हे, की तू पूर्वी मोठे सैन्य घेऊन स्वारीवर निघून रामराजाच्या वंशातील राजांना युद्धामध्ये जिंकलं. विजयनगरचा राजा, त्याच्या वंशामधल्या लोकांना तू जिंकलंस. शत्रूंना पीडा देणारा तुझा प्रताप जागृत असता श्रीरंगपट्टण, म्हणजे मगाशी जो आपण पाहिला, ज्याचा याने विश्वासघाताने खून केला, तो त्या श्रीरंगपट्टणचा राजा सुद्धा समरांगणापासून विरक्त झाला आहे. नंतर पुढे इथेच बघा तुम्ही, इथे त्याने सगळ्या पराक्रमाची वाहवा केली आहे. कर्णपूरचा राजा तू जिंकलाय. मंदराचलाप्रमाणे सामर्थ्य असणाऱ्या तू मथुरा, म्हणजे जी मथुरा होती, मथुरेवर देखील याने एकदा आक्रमण वगैरे केलेले, तिथे मोठा पराक्रम केलेला. कांची हस्तगत करून सुवर्णही लुटून आणले. पदोपदी यशस्वी होणाऱ्या तू दास बनवलेला वीरभद्र सुद्धा, या वीरभद्राला सुद्धा जिंकलेलं विसरून गेला आहे. तुझा पराक्रम ऐकून क्रोधाविष्ट झाल्यामुळे दिल्लीच्या बादशहास सुद्धा रात्रंदिवस झोप येत नाही. सो असा हा अफजल खान प्रचंड शूर आणि तेवढाच घमेंडी होता. आणि स्पेसिफिकली अफजल खानाला ह्या गोष्टीमध्ये, म्हणजे शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी पाठवण्याचं कारण, अफजल खानाचं आणि भोसले खानदानाचं आधीपासून वाकडं होतं. म्हणजे शहाजीराजे आणि अफजल खान हे रणदुल्ला खानाच्या हाताखाली हे दोघेही सरदार म्हणून काम करायचे. आणि कर्नाटकात जेव्हा आदिलशाहीची मोहीम होती तेव्हा 6 वर्ष हे लोक एकत्र काम करत होते. आणि त्या त्या 6 वर्षाच्या काळामध्ये शहाजीराजे आणि अफजल खान हे दोन्ही समवयाचे, सिमिलर. शिवाजीराजे खूप छोटे त्यांच्या पुढे. सो ह्या दोघांचं, शहाजीराजे आणि अफजल खानांचं, कधीच पटलं नाही. आणि त्याच्यामागे कारण, शहाजीराजे पराक्रमी होते, हिंदू होते, हे मेन कारण होतं. आणि रणदुल्ला खानांचं शहाजीराजांवर प्रेम होतं बऱ्यापैकी, म्हणजे त्यांचे शहाजीराजा आणि रणदुल्ला खानांची खूप चांगली फ्रेंडशिप वगैरे होती. आणि त्यामुळे मग अफजल खानाला कुठेतरी जलसी वगैरे होत असेल आणि आधीपासून त्याचं शहाजीराजांशी वाकडं होतं. जेव्हा शहाजी महाराजांना अटक झाली होती, तर त्या अटकेमध्ये देखील अफजल खानाचं इन्व्हॉल्वमेंट होतं. शहाजी महाराजांची जेव्हा विजापूरमधून हत्तीवर बसवून धिंड काढण्यात आली होती, ती धिंड काढायचं काम देखील अफजल खानाने केलेलं. म्हणजे जिथे कुठे आपल्याला चान्स मिळेल ह्यांच्या अगेन्स्ट जायचा, तिथे जाऊन यांच्या हे करायचं, हे त्याचं हे होतं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शहाजी राजांचे थोरले पुत्र, म्हणजे शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजीराजे, हे हे देखील आदिलशहाकडेच सरदार म्हणून कामाला होते, शहाजी राजांसोबतच असायचे. हे एकदा कर्नाटकाच्या एका मोहिमेमध्ये अफजल खानासोबत लढायला गेले होते. म्हणजे आदिलशहाचेच सरदार म्हणून अफजल खान देखील आणि संभाजी राजे देखील, हे कनकगिरीला यांनी वेढा दिला होता जिंकण्यासाठी. आणि आता एकाच सैन्यामधले हे दोन सेनानी, संभाजीराजे, अफजल खान, तर या अफजल खानाचा संभाजी राजांवर देखील राग होता, शहाजीचा मुलगा वगैरे म्हणून. या खानाने त्यावेळेस काय केलेलं आहे, आपलीच एक तोफ आहे, त्या तोफेचा जो एम असतो, निशाणा असतो, तो आपल्याच तोफेचा निशाणा आपल्याच टीम मधून लढणाऱ्या संभाजी राजांकडे याने लावला आणि तोफेचा गोळा लागल्यामुळे संभाजी राजांचा मृत्यू झाला त्यावेळेस. सो याच्यामध्ये हा देखील विश्वासघात करून अफजल खानाने इंटेन्शनली संभाजी राजांना मारलं होतं. सो ते एक होतं. आणि जे आपण सर्वात आधी जावळीचं प्रकरण पाहिलं 1649, ऑलमोस्ट 10 वर्षांपूर्वी, जे जावळीचं प्रकरण झालेलं, की जावळी शिवाजी महाराजांनी जिंकलेली, आणि जी वाई आणि जावळी तुम्ही बघितलं तर मध्ये फक्त सह्याद्रीची रांग आहे, डोंगर रांग, ती उतरली की तुम्ही जावळीत येता. सो अफजल खानाचं मत असं होतं की तो प्रांत आपल्याला मिळाला पाहिजे, पण त्यावेळेस शिवाजी महाराजांनी जी तिथे येऊन इन्व्हॉल्वमेंट करून ते युद्ध पोस्टपोन करत राहिले आणि त्यामुळे जो प्रॉब्लेम झाला, सो तो देखील राग ह्या अफजल खानाच्या मनामध्ये होता. सो हे सगळं बॅकग्राऊंड होतं आणि ह्या सगळ्या बॅकग्राऊंडमुळे
अफजल खानाने प्रेफरन्स घेतला की मीच जाऊन शिवाजीला पकडणार. सो आता खान निघाला. आता 59च्या अराउंड आहे. 59च्या अराउंड काय झालं की जेव्हा विजापूरवाल्यांना जाग आली की अरे हा शिवाजी महाराज तर हे खूपच आता हे करतायत, त्याला आता कंट्रोल केलं नाही तर तो आपल्याला पुढे प्रॉब्लेम करेल. शिवाजी राजांचा वाढता प्रभाव होता आणि मग जी बडी बेगम होती, जी सगळं काही हँडल करत होती, तिने अली आदिलशाह छोटा होता 19-20 वर्षाचा म्हणून त्याला गादीवर बसवलं. पण ऑफिशियली सगळं आदिलशहाची जी वाईफ होती ती सगळं पाहत होती. सो तिने सभा बोलवली आणि सभा बोलवल्यावर सांगितलं सगळ्यांना की बाबा कोण जाणार शिवाजी महाराजांना कैद करायला. सो तेव्हा तर शिवाजी महाराजांचा एवढा जो धुडगूस होता मागच्या 5-6 वर्षातला, इकडे स्वारी कर तिकडे स्वारी कर, ह्याला मार त्याला मार, हे बघून शिवाजी महाराजांच्या नादी लागायला कोणी रेडी नव्हतं. आणि मग त्यावेळेस अफजल खानाला परत तो एक चान्स मिळाला की बाबा भोसल्यांच्या ह्याच्यामध्ये काहीतरी करायला. हा शिवाजी तर काय पोरगाच आहे, 20-30 वर्षाचा पोरगा. सो तो आपल्याला काय करणार. सो शिवाजी काय चढे घोडियानीशी जिवंत कैद करून घेऊन येतो, असं अफजल खानाने भरलेल्या दरबारामध्ये पानाचा विडा उचलला. आणि शिवाजी काय सोपं मी घोड्यावर चढून असा जाऊन त्याला लगेच कैद करून घेऊन येतो, अशी त्याने वल्गना केली. आणि अफजल खानाची कीर्ती किंवा त्याच्याबद्दलच्या ज्या कल्पना होत्या लोकांच्या, तो किती भयंकर आहे हे अफजल खान आता शिवाजीला पकडायला जाणार हे जसं कळालं तेव्हा सगळ्या लोकांना क्लिअर कन्फर्म वाटलेलं. आणि ही सगळी लोक म्हणजे फक्त त्यांचेच लोक नाही, आपल्याकडची देखील जी लोक होती त्या सगळ्यांना वाटलं की आता शिवाजीचं काही खरं नाही. सो सुलतानाकडून त्याचा खास सत्कार वगैरे करण्यात आला. आणि जेव्हा तो निघणार होता इकडे शिवाजी महाराजांकडे वगैरे, तेव्हा राजांचा म्हणजे राजांना फक्त जिवंत पकडून आणू नकोस, बडी बेगमेने त्यांना क्लिअरली सांगितलं होतं की त्याच्याशी म्हणजे त्याला जिवंत आणायची पण गरज नाही, त्याला मारून टाकलं तरी चालेल. सो ते 2-3 ठिकाणी असे प्रूफ आहेत की निघायच्या वेळेस त्याला कसंही कर आणि शिवाजीला संपवून टाक वगैरे असं त्यांना ताकीद आपण म्हणू शकतो ते दिली होती. तारिख अली म्हणून एका रुहुल्ला नावाचा एक मुस्लिम लेखकच आहे, त्याचं त्याने लिहिलेलं हे बुक आहे. त्यामध्ये पण ते दिलेलं आहे त्याने त्यावेळेसचं की अफजल खानाला तो कानमंत्रच दिलेला की काही करून शिवाजी महाराजांना मारूनच ये असं. सो असा खान निघाला. आता हे तेव्हा तो काही फ्रेंडशिप किंवा तह वगैरे करायला जात नव्हता, तो शिवाजी महाराजांना विश्वासघातच करणार होता. हे कन्फर्म करणारं एका थर्ड पार्टीचं लेटर आहे. थर्ड पार्टी कोण होते त्यावेळेस, तर इंग्रज तेव्हा होते. आणि इंग्रजांचं नोट डाऊन वगैरे नोट्स वगैरे ठेवणं या गोष्टी भरपूर होत्या, म्हणून त्यांच्या याच्यामधला हेनरी रेविंग्टन हा इंग्लिश अधिकारी होता. सो त्याने 10 डिसेंबर म्हणजे अफजल खानाला मारलं 10 नोव्हेंबरला, आणि 10 डिसेंबरला म्हणजे एका महिन्यानंतर या हेनरी रेविंग्टनने लेटर लिहिलेलं आहे. सो ते एका महिन्यात म्हणजे बऱ्यापैकी ती इन्फो ऑथेंटिकेटेड आपण मानू शकतो. तर त्याने हे त्यांच्या तिकडे कंपनीला कळवलेलं आहे की इथे तुम्ही सेकंड लाईन मध्ये बघू शकता, तर तो शिवाजीच्या अगेन्स्ट शिवाजी ही जुनी स्पेलिंग आहे इंग्रजांची शिवाजी महाराजांची. सो शिवाजी अगेन्स्ट हुम द क्वीन दिस इयर सेंट अब्दुल खान. हा अब्दुल खान म्हणजे अफजल खान, जे अब्दुल्ला भटारी वगैरे ते नाव. सो विथ अन आर्मी ऑफ 10,000 horse and foot, and because she know with that strength he was not able to resist Shivaji, she counseled him to pretend friendship with his enemy. आता म्हणजे आदिलशाहीने जेवढे त्याला अफजल खानाला घोडे वगैरे दिलेले, तेवढ्यावरून शिवाजी महाराज कंट्रोल होतील असा त्यांनाही विश्वास नव्हता. सो इथे तुम्ही सेकंड लास्ट लाईन मध्ये बघू शकता, बडी बेगमीने काय सांगितलेलं आहे की शी काउन्सिल्ड हिम टू प्रिटेंड फ्रेंडशिप, म्हणजे त्याच्याशी मैत्रीचं नाटक कर. मैत्रीचं नाटक कर म्हणजे धूर्तपणा आहे कुठेतरी त्यामध्ये, विश्वासघात आहे तेच. नंतर आता ही सगळी जी स्टोरी आहे ती स्टोरी अज्ञानदास म्हणून एक शाहीर होते त्यावेळेस, आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं तर त्याच्या आनंदामध्ये आणि तो सगळा एपिसोड सगळ्या लोकांना कळावा म्हणून जिजाबाईंनी स्वतःहून
हे अज्ञानदास हे जे शाहीर होते त्यांना बोलवून घेतलं आणि शिवाजी महाराजांच्या या कार्याबद्दल त्यांच्यावर पोवाडा बनवून घेतला. सो हा पोवाडा अवेलेबल आहे आज आणि हा पोवाडा देखील ऑथेंटिकेटेड इन्फो असं म्हणून मानला जातो. त्याच्या मागचं कारण हे की हा स्वतः जिजाबाईंनी बनवून घेतलेला आहे. सो जिजाबाईंनी बनवून घेतल्यामुळे जे काही झालं होतं एक्झॅक्टली त्या गोष्टी बऱ्यापैकी ह्या पोवाड्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. याच्यामध्ये एक्झॅगरेशन वगैरे खूप कमी आहे. सो हा अज्ञानदासाचा पोवाडा आहे. जर तुम्ही वाचला हा पोवाडा, याच्यामध्ये ऑलमोस्ट जे आता आपण पूर्ण सेशन पाहिलं त्याचं एकदम ब्रीफमध्ये त्या पोवाड्यामध्ये वर्णन आहे. आता हे जावळीपासून आहे. चंद्रराव कैद केला, त्याची गड जावळी घेतली. म्हणजे ऑलमोस्ट 10 वर्षामधलं पूर्ण सगळं दिलेलं आहे. शेत पावली काबीज केली, ठाणी राजाची बैसली. म्हणजे हे जावळीवर काबीज होऊन हे सगळं केलंय. घेतली जावळी आणि माहुली, कल्याण भिवंडी काबीज केली, सोडविले तळ कोकण, चेवली ठाणे बसवली, कुबल बाकी घरे, शिवराजाच्या हाती आली, मौलाना हा माद फिर्याद बादशाह याप गेली. बादशाह म्हणजे बादशाहकडे फिर्याद गेली. बादशाह जादी क्रोधा आली, जैसी अग्नपर जळली, जित्त धरावा राजाला कुलवजीराला खबर दिली. जित्त धरावा राजाला, ही लाची लाईन जर तुम्ही पाहिली, त्या राजाला जिवंत पकडून आण आणि ही वजीराला खबर दिली. 1 मिनिट. ओके. सो असे हे 2 प्रूफ आपल्याला मिळतात की तेव्हा शिवाजी महाराजांनी काय काय केलेलं आणि अफजल खानाचा हेतू काय होता. आता खानाने तयारी सुरू केली. त्याच्याकडे 12,000 अश्वदळ होतं. जेव्हा शिवाजी महाराजांना पकडायला तो निघाला तेव्हा 10,000 पायदळ होतं, 1200 उंट होते, 65 हत्ती होते, 475 तोफा होत्या. त्यातल्या 75 तोफा या प्रचंड मोठ्या तोफा होत्या आणि 400 ह्या छोट्या तोफा होत्या. रणसाहित्य होतं आणि भरपूर सारं द्रव्य, द्रव्य म्हणजे सोने, हिरे, चांदी हे त्याने सोबत घेतलेले. त्याचं कारण हे होतं, त्याला इकडे येऊन लोकांना फोडायचं होतं आणि स्वतःच्या साईडला ओढायचं होतं. सो ते देण्यासाठी त्याने स्वतःसोबत धन वगैरे भरपूर घेतलेलं. खानाच्या या टीममध्ये भरपूर सारे धुरंधर सेनानी होते, जे आदिलशाहीचे सरदार होते मुस्लिम. त्यामध्ये अंबर खान, याकूत, मुसे खान, हसन खान पठाण, रणदुल्ला. रणदुल्ला हा त्या रणदुल्ला खानांचा मुलगा. रुस्तमे जमान हे देखील रणदुल्ला खानांचे नातलग किंवा मुलगा वगैरे असं म्हणतात. पण काही बुक्समध्ये रुस्तमे जमान असं वर्डिंग आहे, काहीमध्ये रणदुल्ला असंच वर्डिंग आहे. रणदुल्ला खानाच्या मुलाचं नाव देखील रणदुल्लाच होतं. नंतर अंकुश खान असा एक व्यक्ती होता. नंतर बर्बर होता आणि सिद्दी हिलाल. हे सगळे अफजल खानाच्या टीममधले मुस्लिम सरदार होते. मराठी सरदार देखील भरपूर होते त्यांच्याकडे. त्यामध्ये घोरपडे, पांढरे नाईक, खराटे नाईक, कल्याणजी जाधव नाईक, मंबाजी भोसले. तर मंबाजी भोसले हे जे होते, नाव तुम्हाला भोसले कळालं असेल, हे शिवाजी महाराजांचे सख्खे चुलते म्हणजे सख्खे काका म्हणजे शहाजी महाराजांचे भाऊ. सो हे देखील आदिलशाहीलाच मिळालेले होते आणि शिवाजी महाराजांवरच चालून येण्यामध्ये हे देखील आले होते. घाटगे, कोकाटे. आता कोकाटे या सरदारांबद्दल काही 2 ते 3 बुक्समध्ये मला कोकाटे नाव आढळलं. काही बुक्समध्ये काटे नाव आढळलं. सो ते कोकाटे किंवा काटे असे सरदार असतील. पिलाजी मोहिते, शंकराजी मोहिते असे खानाकडचे सरदार होते. आता खान निघालेला आहे विजापूरवरून आणि निघायच्या वेळेसच 60 कबर जे मी मगाशी बोललो, तो खान त्याच्या क्रौर्याचं हे खूप मोठं उदाहरण होतं. खान जेव्हा निघणार होता, त्या निघायच्या आधी त्याने त्याच्या 63 की 65 असे वेगळे-वेगळे लिहून ठेवलेले आहेत त्याच्या. तेवढ्या त्याच्या वाईफ होत्या, बायका होत्या आणि त्यावेळेस म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांना मारायला वगैरे निघायचं होतं तेव्हा त्याला कुठून तरी असं वाटत असावं कदाचित, की कदाचित तिथे काही होऊ शकतं.
आपल्याला दगा वगैरे होऊ शकतो, असा काहीतरी अंदाज त्याला असू शकतो. सो तेव्हा त्याने आपल्या ज्या बायका होत्या त्यांना आपल्या पुढे निघणं, म्हणजे आपण जेव्हा स्वारीला तो निघत होता शिवाजी महाराजांच्या, तेव्हा त्या सगळ्या बायकांना तिथे एक बावडी होती विजापूरलाच, ती आजही आहे. त्या बावडीमध्ये त्या सगळ्या बायकांना फेकून देऊन मारलं आणि त्या आपल्या 63 बायकांचा खून केला, याच्यावरून की जर समजा मी तिकडे मेलो वगैरे तर मग माझ्या बायकांनी दुसऱ्या कोणाशी लग्न करू नये. ह्या फक्त एका थॉटमुळे त्याने आपल्या 63 बायकांना मारलं होतं. आज देखील विजापूरपासून 5-6 किलोमीटरवर अफजलपूर, जिथे अफजल खानाचा ओरिजिनल वाडा वगैरे आहे, त्या वाड्याच्या समोरच ह्या 60 कबरी आहेत. ह्या सगळ्या सपाट आहेत कबरी आणि सपाट कबरी ह्या फिमेल्सच्या असतात. सगळ्या सेम आहेत आणि एकाच वेळेस बांधल्या गेलेल्या आहेत. सो ह्या त्या अफजल खानाच्या ज्या 63 वाईफ होत्या त्यांच्या कबरी आहेत. 63 आहेत या ॲक्चुअल काउंट केल्यावर कळतात तिथे. आणि याच्यामधून तो किती वेड्या डोक्याचा होता ते आपण समजू शकतो. आता 1673 मध्ये, म्हणजे हा एपिसोड आपला झाला 1659 ला, आणि 73 मध्ये फ्रेंच एक प्रवासी होता ॲबे कॅरे नावाचा. हा त्या विजापूरच्या तिथून त्यावेळेस फिरत होता आणि त्याने हे वर्णन करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्या वर्णनामध्ये ही गोष्ट आपल्याला कळते आणि बाकी देखील 2-3 लिटरेचर सोर्समध्ये ही गोष्ट दिलेली आहे. खुनी बावडी वगैरे असं नाव आहे त्या विहिरीचं, जिथे त्याने बायकांना बुडवून मारलेलं. काही बुक्समध्ये असं आहे की त्याने सगळ्या बायकांचा शिरच्छेद वगैरे केला होता. तो जे काय असेल त्याचं मेन तर हेच आहे की तो किती क्रूर त्याचा हे होता ते आपण पाहू शकतो. आता हे ॲबे कॅरेने लिहिलेलं जे वर्णन होतं, हा 1673 मध्ये तिथे गेला होता आणि त्याच्या वर्णनामध्ये आपण बघू शकतो त्याने पूर्ण दिलंय. आता हे ऑफकोर्स त्याने तिथे लोकांनी सांगितलं वगैरे असेल त्यांना की असं असं झालेलं. हा 1673 मध्ये जेव्हा तिथे गेला होता, तिथे ते कबर बांधायची वगैरे कामं चालू होती. म्हणजे त्या बायका 59 मध्येच मेल्या. त्यांना तिथेच पुरून त्यांची थडगी वगैरे असतील आणि मग ते प्रॉपर जे बांधकाम वगैरे आहे, ते बांधकाम 73 सालापर्यंत वगैरे चालू होतं. सो ते बघून ह्या ॲबे कॅरेने हे सगळं वर्णन लिहिलेलं आहे की तो जेव्हा वॉज अबाउट टू डिपार्ट and when he had to quit his woman, his jealousy flamed up with such violence that he could not master it anymore, and it inspired him with the darkest design of which a man is capable. He shut himself for 8 days in his seraglio, passing all the time in festivity and pleasure. 8 दिवस त्याने स्वतःला बंद करून घेतलं होतं आणि सगळं विलासामध्ये त्यांनी ते 8 दिवस घालवले. द एंड वॉज ट्रॅजिक बिकॉज ऑन द लास्ट डे टू सेव्ह ऑल द डिस्क्विट विच लव्ह ऑफर्स ही कॉज टू बी स्टॅब्ड बिफोर हिम द 200 अनफॉर्च्युनेट वुमेन हू डिड नॉट एक्सपेक्ट इन द लिस्ट टू रिसीव्ह सच ट्रीटमेंट. आता ह्याच्यामध्ये त्याच्या बायकाही असतील आणि हे ऑफकोर्स त्याने IQ लिहिलेलं आहे तिथे जेव्हा त्याने त्या कबर पाहिला तेव्हा. सो तो 200 लोकांचा मेन्शन करतो. सो माइड बी त्याने दासी वगैरे जेवढ्या काही असतील त्यांनाही मारलं असेल. पण 63 कबर आपल्याला तिथे पाहायला मिळतात जिथे अफजल खान राहायचा वगैरे. सो त्यांना एक नाव 60 कबर वगैरे असं पडलेलं आहे. तर टोटल त्या 63 आहेत. सो हे खान निघाला आणि निघताना त्याने हे असले सगळे धंदे केलेले आहेत. सो जेव्हा खान स्वारीवर निघाला शिवाजी महाराजांच्या, तेव्हा त्याला 2-3 अपशकुन झाले. त्याचा एक फकीर गुरु होता. तो या विजापूर सोडण्यापूर्वी त्या एका फकीराला, तो जो त्याचा गुरु होता त्याला तो भेटायला गेलेला आणि तेव्हाच अफजल खानाला त्या फकीराने सांगितलं होतं की ह्या मोहिमेला जातोय तिथे काहीतरी अनिष्ट तुझ्यासाठी होऊ शकतं. हे त्याला वॉर्निंग एक मिळाली होती, पण तरी आता सगळं ठरलंय तर मग जायचंच आहे वगैरे अशा याचा तो होता. नंतर पहिल्याच दिवशी विजापूर पासून 2 कोसांवर त्यांच्या पूर्ण सैन्याचा मुक्काम होता. सो त्या पहिल्याच दिवशी अफजल खानाचा जो फतेह लष्कर हा जो त्याचा झेंड्याचा हत्ती असतो तो पहिल्याच दिवशी मेला. तो मेला म्हणजे तो मोठा अपशकुन झाला वगैरे अशी त्यावेळेस समज होती. तर हे कळताच सुलतानाला कळलं. सुलतानाने स्वतःचा जो बिनीचा हत्ती होता सुलतानाचा खास, तो हत्ती अफजल खानासाठी लगेच पाठवून दिला. सो याबद्दल
अज्ञानदासांनी देखील पोवाड्यामध्ये लिहिलेलं आहे की खान कडबंद केला, कोटाबाहेर डेरा दिला, मोठा अपशकुन जाहला, फत्या लष्करा हत्ती मेला. म्हणजे फते लष्कर हत्ती मेला. खबर गेली बादशाहाला, खबर गेली बादशहाला, बादशहाने लगेच बिनीचा हत्ती पाठवला, 12,000 घोडा अब्दुल खाना लागी दिला. म्हणजे अफजल खानाकडे एवढे घोडे दिले असं. आता 11:30 होत आलेले आहेत. आपण कंटिन्यू करायचं की काय उद्या करायचं बोला. अजून थोडासा आजचा पोर्शन मधला थोडासा पोर्शन बाकी आहे. एक 15 मिनिटं वगैरे कदाचित लागतील आपल्याला. कंटिन्यू करायचा. विशालचा रिप्लाय आलाय करा म्हणून. ओके, कंटिन्यू करूया. दोघा तिघांचे आलेत रिस्पॉन्स. कारण उद्याचा देखील पोर्शन भरपूर मोठा आहे. सो आता जेवढं माझ्याकडे मॅटर रेडी आपण कंटिन्यू करूया. सो आता आपण मेन रणनीती आणि डावपेच, स्ट्रॅटर्जी आणि टॅक्टिक्स याच्यावर येऊया. आता इथे आपण अफजल खान आणि शिवाजी महाराज या दोघांच्या देखील स्ट्रॅटर्जी काय होत्या आणि त्यांनी एकमेकांवर कसे डावपेच वगैरे टाकले हे आता आपण पाहूया. सो पहिलं खानापासून सुरुवात करूया. त्याही पूर्वी जी ब्रिटिश आर्मी आहे, ब्रिटिश आर्मीची स्ट्रॅटर्जी आणि टॅक्टिक्स याचे डेफिनेशन्स काय आहेत आणि त्या डेफिनेशन्स आपल्याला या अफजल खानाच्या प्रकरणामध्ये एकदम तंतोतंत लागू होतात. सो स्ट्रॅटर्जी म्हणजे काय? इट इज द आर्ट ऑफ ब्रिंगिंग एनिमी टू द बॅटलफील्ड. तुम्हाला जिथे सोयीस्कर आहे त्या सोयीच्या ठिकाणी तुमच्या शत्रूला घेऊन येणं आणि तिथे लढाई करणं ह्याला स्ट्रॅटर्जी बोलतात. टॅक्टिक्स म्हणजे काय? मेथड्स बाय विच अ कमांडर एंडेवर्स टू ओव्हर रीच द एनिमी वेन द बॅटल इज जॉईंट. जेव्हा खरोखर युद्धाचा प्रसंग येतो त्या प्रसंगाच्या वेळेस जो तुमचा मुख्य योद्धा किंवा मुख्य सेनानी आहे तो कशा रीतीने तुमच्या शत्रूच्या सेनेवर भारी पडतो याला टॅक्टिक बोलतात. म्हणजे रणनीती आणि डावपेच. सो आता इथे अफजल खानानेही त्याचे रणनीती आखली होती, शिवाजी महाराजांनी त्यांची रणनीती आखली होती आणि दोघांनी एकमेकांवर खूप डावपेच केले होते. म्हणजे फक्त अफजल खानाचं युद्ध आपण ऐकलेलं असतं की ते प्रतापगडाच्या पायथ्याला गेले, भेटले आणि मग मारून टाकलं वगैरे, वाघनखे वगैरे एवढंच आपल्याला माहित असतं. पण हे सगळं होण्याआधी भरपूर साऱ्या स्ट्रॅटर्जिक मूव्स अफजल खानाने देखील केलेल्या आहेत आणि शिवाजी महाराजांनी देखील केलेल्या आहेत. सो त्या खूप इंटरेस्टिंग आहेत. सो त्या आता आपण अफजल खानाचे काही पोर्शन बघूया. आता सर्वात पहिली स्ट्रॅटर्जी अफजल खानाने काय केली की बाबा आपल्याकडे एवढं एवढं सैन्य आहे, त्याने मजबूत सैन्य वगैरे ऑलमोस्ट 22,000 सैन्य आणि मग भरपूर सारं हे त्याने घेतलं होतं. ते तो करत करत निघाला. त्याची पहिली स्ट्रॅटर्जी होती की जे तिकडची लोक आहेत, म्हणजे जे आपले सरदार आहेत आदिलशाहीचे, त्यांना सोबत घ्यायचं. जे आपले किल्ले आहेत त्या किल्ल्यांवर जे काही आपली सेना आहे थोडीफार त्या सेनेला पण सोबत घ्यायचं. तिकडे जे काही सरदार आहेत जे शिवाजी महाराजांना सपोर्ट वगैरे करत असतील, जे काही असेल त्या सगळ्यांना आपल्या सोबत घ्यायचं असं त्याने ठरवलेलं आणि ही त्याची पहिली स्ट्रॅटर्जी होती. सो जो आदिलशहा होता, आदिलशहाने काय केलं, तिथले जेवढे काही आदिलशाहीचे देशमुख देशपांडे होते सगळ्यांना धमकी द्यायला सुरुवात केली. साऱ्या देशमुख देशपांड्यांना विजापूरवरून दमदाटी सुरू झाली. आता ही दमदाटी काय होती तर याचं जेधे शकावलीमध्ये कान्होजी जेध्यांना आदिलशहाने लिहिलेलं पत्र, तिकडून आलेलं एक पत्र आहे ते अवेलेबल आहे. याच्यामध्ये ही राजाज्ञा म्हणून आदिलशहाचे राजाज्ञा, कान्होजी जेधे हे आदिलशहाकडेच चाकरीला होते. सो त्यांना राजाज्ञा म्हणून आली. त्याचं मराठी ट्रान्सलेशन बघा, फारसी मधलं ओरिजिनल डॉक्युमेंट आहे. तर ट्रान्सलेशन असं आहे, शिवाजीने अविचाराने आणि अज्ञानाने निजामशाही कोकणातील, निजामशाही कोकण म्हणजे निजामशाही मारल्यानंतर जो पोर्शन आदिलशाहीच्या वाटेला आलेला तो कोकणातला भाग, तिथल्या मुसलमानांना त्रास देऊन लूट करून पातशाही मुलकातील कित्येक किल्ले हस्तगत केले आहेत. यास्तव त्याच्या पराभवार्थ अफजल खान महमद शाही याच तिकडील सुभेदारी देऊन पाठवले आहे. म्हणजे आम्ही अफजल खानाला पाठवलंय, तरी खान यांच्या रजामंदीत व ताबेदारीत राहून शिवाजीचा पराभव करून निर्मूळ फडशा करावा. शिवाजीचे निसबतीचे लोकांस
आश्रय न देता ठार मारून ह्या दौलतीचे कल्याण इच्छिणे. जे शिवाजीला सपोर्ट करतायत त्या लोकांना किंवा शिवाजीच्या लोकांना तुमच्याकडे आश्रय देऊ नका, त्यांना ठार मारा. खानाच्या सांगण्यावरून म्हणजे खानाने जर आम्हाला सांगितलं की तुम्ही खूप चांगलं काम केलं तर तुमची योग्यता वाढविली जाईल, त्याच्या सांगण्याप्रमाणे करावे. तसे न केल्यास, आता धमकी बघा, तसे न केल्यास परिणाम चांगला होणार नाही हे जाणून या सरकारी आज्ञेप्रमाणे चालावे. हुजूरची परवानगी झाली असे. आता तुम्ही इमॅजिन करा, आपण बोलतो की काय काही सरदार इकडे होते, काही तिकडे होते. आता समजा एखादी व्यक्ती आदिलशहाचा सरदार आहे आणि आदिलशहाकडून एवढ्या क्लिअर शब्दामध्ये वॉर्निंग येते की तुम्हाला आम्ही ठार मारून टाकू जर तुम्ही त्यांची मदत वगैरे केली तर वगैरे असं. सो अशी धमकी जेव्हा येते तेव्हा खरोखर म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांची काळण उडाली असणार की आता काय, आता ऑप्शनच नाहीये. एक तर शिवाजी महाराज मरतील आणि आपण ह्यांच्याशी जर वाकडं घेतलं विजापूरवाल्यांशी वगैरे तर नंतर भरपूर प्रॉब्लेम होतील. असं त्यावेळेस समज वगैरे झाली असेल. सो आता हे जे जेध्यांचं लेटर आहे त्याचा देखील किस्सा आहे. सगळ्यांना ते माहीत असेल बऱ्यापैकी कान्होजी जेध्यांना हे लेटर आलं. ते लेटर घेऊन ते शिवाजी महाराजांकडे आले आणि त्यांना बोलले की असं असं आम्हाला आता लेटर आलंय आदिलशहाकडून वगैरे, तर आता आम्ही काय केलं पाहिजे. तर तेव्हा शिवाजी राजे त्यांना बोललेले की तुम्ही माझ्यापेक्षा मोठे व्यक्ती आहात आणि तुम्हाला म्हणजे शिवाजी राजांना टेस्टही करायचं होतं, कारण तेव्हा त्यांना कळत होतं की बाबा अशा वेळेस खरं आपल्याला कळेल की आपल्या साईडला कोण लोक आहेत. सो शिवाजी राजांनी त्यांना सांगितलं की तुमचे आणि त्यांचे आधीपासून चांगले संबंध आहेत, सो तुम्ही बघा, तुम्हाला वतन तुमचं वाचवायचं वगैरे असेल तर तुम्ही तुम्ही डिसिजन घ्या वगैरे. सो तेव्हा कान्होजी जेधे जे होते त्यांनी आपल्या वतनावर पाणी वगैरे सोडलं. सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत, ते पुढे बघूया आपण. वतनावर पाणी वगैरे सोडलं आणि मग नंतर इतर देशमुखांना वगैरे त्यांनी वळवलं. त्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता इथे वतनाचा स्वार्थ, जसे म्हणजे खंडोजी खोपडे वगैरे होते, त्यांना वतनाचा स्वार्थ होता की आपल्याला जास्त वतन मिळेल. आता हे दमदाटीचे राज्यपत्रक प्रत्येक देशमुख देशपांड्यांना अशी लेटर गेली होती धमकीची की बाबा तुम्ही मदत करा, नाही मदत केली तर तुम्हाला मारून टाकू. नंतर खानाविषयी असलेल्या अचाट कल्पना, हे जे आपण खानाचं पाहिलं की ह्या राजाला हरवलं, त्या राजाला हरवलं, एवढा मोठा, एवढा धिप्पाड. सो लोकांना, जे देशमुख वगैरे होते, त्यांना भीती वाटायला लागली अक्षरशः की शिवाजी तर काही पोरगाच आहे, त्याच्याकडे काही एवढं हे पण नाही आणि अफजल खान त्याला नक्की मारणार आणि त्याने मारलं आणि समजा आपण त्याला आधी अपोज केलं असेल तर तो आपल्याला पण मारून टाकेल. सो अशा सगळ्या कल्पनांमुळे काय झालं की काही सरदार जे होते ते अफजल खानाला जाऊन मिळाले. त्यामध्ये येतात खंडो खोपडे, केदारजी खोपडे, सुलतान जगदाळे, हे सगळे खानाला जाऊन मिळाले. आता जे कान्होजी जेधे होते, कान्होजी जेधेंनी काय केलं की एवढा बादशहाचा हुकूम आला, त्यांची डेअरिंग इमॅजिन करण्यासारखी आहे आपल्याला. एवढा बादशहाचा फरमान आलाय, एवढे सिनियर व्यक्तिमत्व, त्यांनी बादशहाचा हुकूम आल्यानंतर देखील आपल्या वतनावर पाणी सोडलं. लिटरली त्यांनी पाणी सोडलेलं शिवाजी महाराजांच्या समोर, त्यांच्या चरणांवर वगैरे, की वतन माझं सुटलं तर सुटलं, काही प्रॉब्लेम नाही वगैरे. आणि शिवाजी महाराजांनी, आता हे ऑफकोर्स कान्होजी जेधे हे आदिलशहाचे सरदार होते आणि उद्या ते फुटू वगैरे पण शकतात, असं कुठेतरी असावं म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं, त्यांना त्यांची जी मुलं होती, कान्होजी जेध्यांचे काही मुलगे वगैरे होते, लहान मुलगे आणि सगळा सगळा घरातला गोतावळा, यांना तळेगाव ढमढेरे जे आहे तिथे शिफ्ट केलं आणि तिथे शिफ्ट केलं आणि त्याच्यामधून शिवाजी महाराजांनी डबल गोष्ट साधली. म्हणजे एकतर ही गोष्ट साधली की बाबा जेध्यांनी ऑपोज केलेलं आहे आदिलशहाला आणि त्यांची फॅमिली सेफ राहील, आणि दुसरी अशी त्याच्यामागे गोष्ट होती की आता जेध्यांची फॅमिली शिवाजी महाराजांकडे ओलीस आहे. सो जेध्याने जर उद्या टांग देण्याचा किंवा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला, कारण ते पण देशमुख वगैरेच होते, आणि जर तसं काही झालं तर मग आपल्याकडे फॅमिली आहे, म्हणजे फॅमिलीच्या याने ते असं काही मनात डोक्यात विचार आणणार नाहीत, असं त्यांचं कदाचित शिवाजी महाराजांचं ते करण्याच्या मागे हे असू शकतं, मोटिव्ह असू शकतं. सो आता या कान्होजी जेध्यांनी काय केलं, स्वतः तर ते आलेच, पण ते सिनियर व्यक्ती होते आणि म्हातारी व्यक्ती असल्यामुळे त्यांचं खूप वजन होतं मावळ खोऱ्यामध्ये. सो मावळ खोऱ्यामध्ये त्यांनी भरपूर देशमुखांना वगैरे समजावलं आणि त्यांना शिवाजी महाराजांच्या बाजूने आणलं.
सो हे त्यांचं जेद्यांचं भरपूर मोठं काम होतं. आणि शिवाजी महाराजांच्या गटामध्ये कोण कोण आले मग, म्हणजे जेद्यांनी समजवल्यानंतर, तर बांदल, नंतर मग पासलकर, मारणे, ढमाले, मरळ, डोहार हे सगळे देशमुख शिवाजी महाराजांच्याकडे आले. आता हे जे फोडाफोडीचं राजकारण होतं ते खानाने केलं. आता ते खानाने केलं, पण ते करून देखील त्याचं रणनीतीमध्ये दुसरा पॉइंट होता धर्मावर घणाघात. आता धर्मावर घणाघात का? बाबा आपण काही आडव्या तिडव्या गोष्टी केल्या, शिवाजी महाराजांची जी कुलदैवत आहे तिला त्रास दिला, तिची मूर्ती वगैरे फोडली, त्याच्या धर्मावर थोडं हे केलं तर कदाचित तो चिडेल, आणि तो चिडून येऊन बाहेर येईल, आणि मग शिवाजी महाराज मोकळ्या जागेत बाहेर आला की मग आपण युद्ध करून त्याला हरवून टाकू. आता ही गोष्ट शिवाजी महाराजांनाही चांगली माहित होती की असं खान काय ना काहीतरी करणार. सो त्याने काय केलं की शिवाजी महाराज चिडेल असं हे करण्यासाठी अफजल खानाने सुरुवात काय केली, पहिला तो तुळजापूरला गेला. तुळजापूरला, आता इथे बुक्समध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत थोड्या. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अफजल खानाने मूर्त्या फोडल्या वगैरे होत्या. सो 2 बुक्समध्ये मला असं वाचायला मिळालं की जी ओरिजिनल मूर्ती होती तुळजापूरच्या भवानी मातेची, ती ओरिजिनल अफजल खान येणार या गोष्टीची धाक घेऊन तिथल्या पुजाराने ती काढून दुसरीकडे लपवली होती, आणि जी मंदिरामध्ये आणखी एक भवानी मातेची मोठी मूर्ती होती, ती मूर्ती अफजल खानाने काढली. आणि तिचं, आता ही अतिशयोक्ती आहे की खरोखर त्याने मूर्ती फोडली तर असणारच, पण काही ठिकाणी असे उल्लेख आहेत की त्याने ती लिटरली जात्यामध्ये घालून भरडून काढली. आणि तो तिथे मंदिरामध्ये बोलत होता की तू चमत्कार दाखवतेस ना, सो आत्ता चमत्कार दाखव. असं करून त्याने ती मूर्ती फोडली आणि जात्यात भरडून काढली असं म्हणतात. आणखी एक गोष्ट त्याने तिथे केली तुळजापूरच्या मंदिरामध्ये, तिथे त्याने गाय कापली आणि ते गोमांस वगैरे होतं ते तिथले जे भटजी वगैरे होते, ब्राह्मण वगैरे, त्यांच्या तोंडात वगैरे कोंबलेलं वगैरे, असा एका पुस्तकामध्ये उल्लेख आहे. सो त्याने तुळजापूरला तर ते केलंच, नंतर मानकेश्वरला केलं. आता खान जो निघाला होता तो पुणे साईडला निघालेला, कारण हे जे जेव्हा विजापूरवरून तो निघाला त्यावेळेस शिवाजी महाराज हे राजगडाच्या जवळ एक शिवापूर म्हणून जवळच गाव आहे तिथे होते. सो हा पुण्याकडे निघाला खान, पण पुण्याला जायला की तिथे शिवाजी महाराज आहेत तर, आणि मानकेश्वर पर्यंत आला आणि अचानक त्याने त्याचा रस्ता बदलला. म्हणजे जो पुण्याकडे जाणार होता तो पंढरपूरकडे वळला. पंढरपूरला देखील त्याने सेम गोष्ट केली, मूर्ती हे केली, डॅमेज केली वगैरे, आणि त्यानंतर कोल्हापूर, रवलनाथ वगैरे इथे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्याने विध्वंस केलेला आहे. का? कारण त्याचं रिझन तेच होतं की तुळजाभवानी ही कुलदैवत आहे, आणि मग तिला प्रॉब्लेम केला की मग शिवाजीला राग येणार, आणि शिवाजी महाराजांना राग आला की मग ते मोकळ्या याच्यात चिडून वगैरे युद्ध करायला येतील. पण शिवाजी महाराजांची इथे वेगळीच रणनीती होती. त्यांचं हे होतं की खानाला जे काही करायचं ते करू दे, काहीच प्रॉब्लेम नाही, आपण शांत राहायचं आणि आपली वेळ आल्यावर आपण काम करायचं. सो घाईच्या प्रतिशोधाची ही वेळ नव्हे, हे त्यांना चांगलंच माहित होतं, आणि ते स्वस्त त्यावेळेस बसून होते. आता पुढची टेक्निक काय करायचं बाबा, हे एवढं मंदिरं फोडली, एवढं केलं तरी शिवाजी काय बाहेर येत नाही असं अफजल खानाला वाटलं. मग त्याने नवीन टेक्निक आणली. त्याने काय केलं, शिवाजी महाराजांचे कोण नातलग आहेत बाबा त्यांना शोधूया आणि त्यांना त्रास देऊया, म्हणजे घरातल्या मेंबरला त्रास दिला की शिवाजी परत बाहेर येईल. सो आता शिवाजी महाराजांचा फलटणचे बजाजी निंबाळकर हे शिवाजी महाराजांचे मेहुणे होते. म्हणजे आणि हे बजाजी निंबाळकर हे विजापूरचेच सेवक, म्हणजे असं नाही की ते महाराजांच्या बाजूने होते, ते आदिलशहाचे सेवक, आदिलशहाचे सरदार आधीपासून, पण ते होते शिवाजी महाराजांचे मेहुणे. मेहुणे म्हणजे सईबाई ज्या होत्या शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी, त्यांचे हे सख्खे भाऊ होते. शिवाजी महाराजांचे मेहुणे होते, आणि मेहुणे असले तरी ते शिवाजी महाराजांच्या ऑपोजिट आदिलशहात असल्यामुळे लढायला वगैरे होते. विजापूरचे एकदम एकनिष्ठ सेवक होते, आणि जेव्हा फतेखानाने शिवाजी महाराजांवर पूर्वी आक्रमण केलेलं त्या आक्रमणामध्ये ते शिवाजी महाराजांवर देखील चालून गेले होते. सो म्हणजे हे अपोजलाच होते शिवाजी महाराजांच्या, तरी
खानाने काय केलं, असं ठरवलं की ह्यांना हा राजांचा मेहुणा आहे, याला आपण त्रास देऊया. सो अफजल खानाने डायरेक्ट अचानक हुकूम काढला. एक मिनिट. अफजल खानाने डायरेक्ट हुकूम काढला आणि अफजल खानाचं असं थिंकिंग होतं, हा शिवाजी महाराजांचा नातलग आहे जवळचा, याला जर आपण, भले तो दुश्मन आहे शिवाजी महाराजांचा पण आहे नात्यातला, सो याला जर आपण हाल हाल करून मारलं तर शिवाजी चिडेल. याने अचानक अफजल खानाने ऑर्डर दिली की त्या बजाजी निंबाळकराला पकडा, त्याला साखळदंड घाला आणि त्याला हत्तीच्या पायी देऊन टाका. आता ही गोष्ट शिवाजी महाराजांना कळाली. शिवाजी महाराजांचं हेर खातं प्रचंड ऑसम होतं आणि त्यांना कळाली. आणि मग आता वाचवायचं कसं, आहे मेहुणा, भले तो दुश्मन असू दे पण तो मेहुणा आहे, सो त्याला वाचवायचं कसं. तर मग शिवाजी महाराजांनी जे अफजल खानाच्या गटामधले मराठी सैनिक होते, त्यामध्ये नाईकजी पांढरे असे सैनिक होते, ते शिवाजी महाराजांच्या विरोधच होते पण चांगले असतील कदाचित, सो राजांची त्यांच्याशी ओळख होती. सो शिवाजी महाराजांनी त्यांना मदत करायला सांगितली की बाबा तुम्ही काही करा आणि त्याचं ते हे हत्तीच्या पायाचं वगैरे सगळं देण्याचा वगैरे कार्यक्रम आहे तो जरा बघा. तर ह्या नाईकजी पांढऱ्यांनी काय केलं की बजाजी निंबाळकरांना सांगितलं की तुम्ही पैसे द्या त्यांना, पैसे वगैरे देऊन बघा तो हे करतोय का वगैरे. आणि मग शेवटी असं वाटाघाटी करून हे जे नाईकजी पांढरे आहेत त्यांनी याला अफजल खानाला ऑलमोस्ट 60,000 होऊन सुटका करण्यासाठी खंडणी वगैरे देतात ना, तशी या बजाजी निंबाळकरांची सुटका करण्यासाठी 60,000 होऊन दिले. आणि ते होऊन देण्यासाठी या पांढऱ्यांकडे पैसे नव्हते, त्यांनी 2 सावकारांकडे खास कर्ज काढलं आणि त्या कर्जामधून हे देऊन याला बजाजी निंबाळकरांना सोडवून घेतलं. सो याबद्दल शिवकाळामध्ये पत्र आहेत, त्या पत्रामधला खाली मी स्क्रीनशॉट दिलेला आहे. अफजल खान याने शिवाजीचे मसलतीवर येताना बजाजी नाईकास दस्त केले व हत्तीच्या पायाखाली मारणार तो नाईकचे राजे पांढरे यांच्या मध्यस्थीने 60,000 होऊन घेऊन मोकळे केले. तेच जे आपण आता डिस्कस केलं. आता अफजलाने ही पण टेक्निक ट्राय करून पाहिली की बाबा नातलगांना त्रास देऊन बघितलं, पण तर ह्याने पण शिवाजी बाहेर यायला मागत नाही. मग खानाने काय केलं की आता आपण पुण्याला नाही जायचं, आता शिवाजी महाराज हे पुण्यालाच आहेत अजून पण. आपल्याकडे भरपूर वेळा वाचनामध्ये असं म्हणतात की की बाबा शिवाजी महाराज त्यांना याला खानाला जावळीमध्ये खेचायचं होतं, म्हणून शिवाजी महाराज स्वतःहून आधी प्रतापगडावर गेले, त्याचा शिवाजी महाराजांचा पाठलाग करावा म्हणून खान जावळीमध्ये आला. सो असं नाही आहे. एक दोन बुक्समध्ये असं लिहिलेलं आहे, पण जे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामधून ते भरपूर प्रूफ मिळालेले आहेत की तसं नाही आहे. खान आधी वाईकडे आला होता आणि मग नंतर खान वाईकडे आलाय म्हणून मग शिवाजी महाराज पुण्यामधून कोकणात आले होते. सो हे ते लॉजिक आहे. आता हे सगळं एवढं ट्राय करून हे पण तरी पण शिवाजी महाराज काय बाहेर येत नाही, हे म्हणून खानाने आणखीन एक आयडिया केली, तो वाईकडे वळाला. वाईकडे तो का वळालेला, त्याचा प्लान असा होता की शिवाजी पुण्याला आहे आता आणि आपण आता वाईकडे जायचं आणि वाईकडून जावळी जिंकून घ्यायची. आता जावळी जिंकण्यामध्ये तो जो प्रतापराव मोरे होता, जो पळून गेला होता, त्या प्रतापराव मोऱ्याचा इकडे परत रोल येतो. हा प्रतापराव मोरे 56 साली पळून गेला होता, तेव्हा आदिलशहाचा मृत्यू झालेला. त्या मृत्यूच्या गडबड गोंधळामध्ये हा एका सरदाराचा ऐकायला कोणी तिथे तयार नव्हतं. पण हा जो पुढचा 3 वर्षाचा पिरियड गेला त्यामध्ये त्याने जो आत्ताचा आदिलशहा होता बसलेला त्याची खूप सेवा केली आणि त्यामुळे खुश होऊन त्या आदिलशहाने आत्ताच्या त्याला प्रतापरावला वचन दिलं की तुझी जी जावळी आहे ती आम्ही तुला मिळवून देऊ. सो आणि जावळीवरून ज्याची जावळी त्याचं सह्याद्री आणि समुद्र किनाऱ्यावर वचक. आता हे अफजल खान जो होता त्याची जावळीच्याच बाजूचं वाईची सुभेदारी याची होती. सो याच्या डोक्यात काय होतं की बाबा आता आपण जावळीच जिंकूया, जावळी जर आपण जिंकलो तर जावळी जिंकली तर मग शिवाजी महाराजांची अर्धी पॉवर कमी होईल, असा खानाचं म्हणणं होतं. मग यांनी
वाईकडे यायला अफजल खानाने सुरुवात केली. आणि येता येता त्याने काय केलं, शिवाजी महाराजांचा जो काही प्रदेश त्यांचा होता शिवाजी महाराजांनी जिंकलेला, त्याच्यामध्ये धुडगूस घालायला सुरुवात केली. आता शिवाजी महाराजांचे प्रदेश यांनी कसे जिंकले ते बघूया आपण. जाधव म्हणून सुभेदार होता, त्याने सुप्याचा प्रांत जिंकला. जे पांढरे नाईक जे होते त्यांनी शिरवळ जिंकलं. खर्डे नाईक जे होते त्यांना सासवड जिंकलं. सिद्दी हिलालने पुण्याच्या आसपासला प्रदेश जिंकला. आणि हबशी सैफ खान याने तळकोकण जिंकला. आता एवढ्या गोष्टी जिंकून घेतल्या. आता खानाला वाटलं ह्या गोष्टीमुळे तरी शिवाजी बाहेर येईल. सो शिवाजी महाराज त्यानेही बाहेर आले नाही. सो शिवाजी महाराजांचं आता एवढं सगळं झालं. आता खान वाईला येऊन थांबला. आता खान वाईला येऊन थांबला हे बघून शिवाजी महाराजांनी काय केलं, राजगड सोडला आणि ते डायरेक्ट प्रतापगडावर आले. म्हणजे खानाचं प्लॅनिंग असं होतं की बाबा आता शिवाजी पुण्यालाच आहे, तो आपण डायरेक्ट जाऊन जावळी कॅप्चर करू. पण शिवाजी महाराजांनी हा प्लॅन त्याचा लटकवला, कारण पावसाळा ऑलमोस्ट सुरू होणार होता आणि शिवाजी महाराज प्रतापगडाला आले. प्रतापगडाला आल्यामुळे आता तिथे जर आपल्याला जावळी जिंकायची असेल तर आपल्याला युद्ध करायला लागणार हे खानाला कळालं. सो त्यामुळे त्याने ते म्हणजे ते जावळी घेण्याचा प्रोग्राम, पाऊस वगैरे आता येणार म्हणून तो थोडा पोस्टपोन केला. आता एक आजच्या सेशनच्या ऑलमोस्ट शेवटला येतोय आपण आता. सो शिवाजी महाराजांची काय तयारी होती, आता शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग वगैरे किंवा त्यांच्या टॅक्टिक्स वगैरे काय होत्या, स्ट्रॅटर्जी काय होती ते आता आपण बघूया. आता ही एवढं खानाने हे जे उपद्व्याप सगळे केलेले आणि खानाची जी कीर्ती होती त्यावरून जेवढे काही लोक होते, म्हणजे जे शिवाजी महाराजांच्या क्लोज सर्कल मधले देखील सरदार वगैरे होते, तेच सांगायला लागले की आपण ह्याच्याशी लढू नाही शकत. हा ज्या रीतीने सगळं हे करतोय, ओपन ग्राउंड मध्ये आपल्याला बोलवतोय वगैरे, आपण याच्याशी लढू नाही शकणार. झुंज न देता संधी करावी. सो याच्याशी आपण तह केलेलाच बरा होईल असं बऱ्यापैकी या सरदारांचं वगैरे मत होतं. सो पण शिवाजी महाराजांना हे ठाऊक होतं की खान जो आहे तो काही आपला प्रदेश वगैरे फक्त जिंकण्यासाठी आलेला नाहीये, तो आपल्या पूर्ण स्वराज्याचा नाश करण्यासाठीच आलेला आहे. हे शिवाजी महाराजांना ठाऊक होतं आणि आपण संधी जरी केली तरी त्याचे दुष्परिणामच आपल्याला होणार आहेत हे त्यांना ठाऊक होतं. सो ते जावळीकडे गेले, पुण्यावरून प्रतापगडला वगैरे गेले. सो आता हे इथे खाली जे मी दिलेलं आहे स्क्रीनशॉट, ते कन्व्हर्सेशन आहे. जेव्हा शिवाजी महाराजांचे जे विश्वासातले सरदार वगैरे होते ते म्हटले की आपण इथे झुंज नाही देऊ शकत प्रॅक्टिकली, आपल्याला संधी केलेलीच बरं पडेल, तर तेव्हा शिवाजी महाराज त्यांना आन्सर काय करतात ते बघा. खानाने संभाजी राजियास जसे मारिले तसे तो आम्हास मारील, म्हणून सला करणे नाही, युद्ध करून मारिता मारिता जे होईल ते करू. शिवाजी महाराज इथे सांगतात की नुसतं सल्ला करून काही होणार नाही, जसं माझ्या भावाला मारलं होतं तसं तो मला पण मारून टाकेल. त्यापेक्षा आपण युद्धामध्ये समजा आपल्याला वीरगती वगैरे जरी आली तरी काही हरकत नाही. सो आता परत हे सरदार लोक काय म्हणतात शिवाजी महाराजांना की हे कठीण कर्म आहे, सिद्धीच गेले म्हणजे बरे, नाहीतर कसे होईल, समजा तुमच्या जीवावर वगैरे बेतलं आणि काही इश्यू झाला मग कसं होणार. मग परत राजे बोलतात की खानाशी सला केल्याने प्राणनाश होईल, म्हणजे खानाशी समजा सला जरी केली, संधी जरी केली तरी तो मला मारणारच. आणि युद्ध केल्याने जय झाल्यास उत्तम, प्राण गेल्याने कीर्ती आहे. पण जर मी युद्ध केलं आणि त्यामध्ये चांगला ठरलास तर उत्तमच आहे. आणि जर प्राण गेले त्या लढाईमध्ये, प्राण वगैरे गेले आपले, तर प्राण गेल्याने कीर्ती होईल. सो युद्धच केलं पाहिजे असं शिवाजी महाराजांचं मत होतं त्यावेळेस. सो त्यावेळेस जे काही शिवाजी महाराजांच्या आसपास लोक होती आणि म्हणजे सरदार वगैरे ते पण, आणि जी कॉमन रयत होती, या सगळ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं की हा अफजल खान एवढे सेना वगैरे घेऊन येतोय आणि आता काही शिवाजी महाराजांचं खरं नाही, म्हणजे असं कुठेतरी त्यांच्या मनामध्ये ती चुकचुक होती. सो ह्याच वेळेस झालं काय, शिवाजी महाराजांना भवानी मातेचा साक्षात्कार झाला. साक्षात्कार म्हणजे स्वप्नात आली म्हणतात काही जण, काही जण म्हणतात खरोखर त्यांना भेटीला वगैरे आलेली. सो ह्याच वेळेस शिवाजी महाराजांना एक भवानी मातेचा साक्षात्कार झाला आणि त्या त्या साक्षात्कारामुळे किंवा
भवानी मातेने जे दर्शन दिलं शिवाजी महाराजांना आणि ती जे काही बोलली त्यामुळे शिवाजी महाराजांमध्ये तर तो विश्वास जागा झालाच. परंतु त्यांचे जे सरदार वगैरे होते किंवा जी लोक होती ज्यांना म्हणजे स्वराज्यातली जनता होती त्यांना कुठेतरी विश्वास बसायला लागला की नाही बाबा जर इथे आता देवी जर बोलतीये की होईलच म्हणून हे कार्य सिद्धीला जाईलच वगैरे तर मग हे नक्कीच होणार आणि मग तो जो कॉन्फिडन्स होता जो आधी लॅक करत होता कॉन्फिडन्स तो कॉन्फिडन्स ह्या एका इन्सिडन्समुळे आला. आता याच्यामध्ये भरपूर बुक्समध्ये लिहिलेलं तेच आहे की भवानी तलवार दिली वगैरे किंवा शिवाजी महाराजांच्या तलवारीमध्ये भवानी माता अवतरली वगैरे असं म्हणतात. सो तो एक त्यांना दृष्टांत झाला होता. शिवाजी महाराजांना असे दृष्टांत व्हायचे. तर तो एक दृष्टांत झाला होता आणि तो दृष्टांत शिवाजी महाराजांनी इंटेन्शनली पांगवला पब्लिकमध्ये, की बाबा शिवाजी महाराजांना देवी स्वतः येऊन बोलली. काय बोलली? तर "अरे मुला, तू चिंता का करतोस? तुझला वर माझा आहे. हे अरिष्ट मी दूर करीन. तुझलाही शिकारीचं साधून देते. चिंता न करणे." तुझला ही शिकारच साधून देते चिंता न करणे. आता हे देवी स्वतः येऊन जर असं बोलली, ही गोष्ट जेव्हा म्हणजे त्यांना एक स्वप्नात वगैरे आलं असेल, पण शिवाजी महाराजांनी ह्या गोष्टीचा खूप चांगला फायदा करून घेतला. त्यांनी ही गोष्ट पांगवली. आणि ती गोष्ट पांगल्यामुळे ज्यांना ही गोष्ट कळायला लागली त्यांचा कॉन्फिडन्समध्ये किती डिफरन्स आला असेल ते इमॅजिन करा. आधी तुम्हाला भीती वाटते, पण जेव्हा तुम्हाला हे कळेल की देवी स्वतः येऊन जर हे म्हणतीये की तू चिंता का करतोयस? ही तुझं शिकार मी साधून देते. म्हणजे मी आता त्याला मारतेच वगैरे असं. सो आता सगळी लोकं रिलॅक्स झाली, की हां, आता बाबा देवी आपल्यासोबत आहे म्हणजे शंका दूर झाली सगळ्यांची आणि आता शिवाजी महाराज करू शकतात काही पण वगैरे. सो असा हा भवानी मातेचा जो इन्सिडन्स होता त्याने पूर्ण आपली जी प्लॅनिंग वगैरे हे होती आणि शिवाजी महाराजांची जी रणनीती होती ती त्यांना फॉलो करण्यासाठी खूप फरक झाला. कॉन्फिडन्स वाढला सरदारां वगैरे मध्ये आणि सगळ्यांना कुठेतरी हे वाटू लागलं की नाही जर देवीचा आपला आशीर्वाद आहे, तर मग शिवाजी महाराज हे नक्कीच करू शकतात वगैरे असं कुठेतरी वाटायला लागलं. आणि मग शिवाजी महाराजांनी त्यांची प्लॅनिंग वगैरे सुरू केली. कसं करायचं, काय पुढच्या गोष्टी वगैरे आणि मग त्यांची भेट वगैरे झाली. भेट वगैरे झालं. भेटीमध्ये काय-काय एक्झॅक्टली झालं ते देखील आपण बघूयाच. आणि भेटीच्या नंतर काय झालं ते देखील खूप मोठं गणित आहे आणि छान कन्सेप्ट आहे. आपल्याला फक्त भेटीपर्यंत माहीत नसतं, पण भेटीनंतर जो धूमधडाका शिवाजी महाराजांनी केला होता, तो देखील अभ्यासण्यासारखा आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. सो आता भवानी मातेचं दर्शन झालं आणि लोकांमधली जी भीती होती ती पळून गेली आणि मग त्यानंतर पुढे काय-काय चेंजेस झाले ते आपण आपल्या उद्याच्या सेशनमध्ये बघूया. याचा पुढचा जो पोर्शन आहे तो आपण उद्या कंटिन्यू करूया. सो आजचं हे सेशन होतं. आता ऑलमोस्ट 12 वाजत आलेत. 2 तास ऑलमोस्ट झाले आपले या सेशनमध्ये. आता मी काही क्वेश्चन्स वगैरे घेत नाही कारण लेट झालंय ऑलमोस्ट. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, जे काही असतील मला WhatsApp करा आत्ताच. उद्याच्या सेशनच्या स्टार्टिंगला वगैरे त्याचे आन्सर्स वगैरे करेल. आत्ता आपण पॅकअप करूया. उद्या 1 वाजता आपलं पल्लवी ताई आणि प्रकाश वाळवेकर सर या दोघांशी जे आपलं क्वेश्चन आन्सर सेशन असणार आहे. मी त्यांच्याशी आज बोललो. त्यांनी मला विचारलं तुमचा किती टाईम वगैरे असतो? सो मी त्यांना क्लिअरली सांगितलं, की आम्हाला बिलकुल म्हणजे तुम्ही एवढे सीनियर व्यक्ती जर येत असाल, तर आम्हाला टायमिंगचा काहीच इश्यू नाही. तुम्हाला जेवढा वेळ बोलायचा आहे तेवढा वेळ बोला. ते दोघे देखील फ्री आहेत. सो उद्याचं सेशन 1 वाजता आपण सुरू करू. 1 वाजता येताना तुमचे मोबाईल चार्ज करून आणा पूर्ण, म्हणजे मध्ये कॉल डिस्कनेक्ट वगैरे होणार नाही. रेंजमध्ये राहा, जेवण वगैरे करून या. सेशन कदाचित 2-3 तास देखील चालू शकतं. म्हणजे ऑफकोर्स क्वेश्चन आन्सर आणि अनुभवाचं शेअरिंग सेशन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला गोष्टी आणि गोष्टीच ऐकायला मिळतील भरपूर. सो जसं प्रीतीचं सेशन झालेलं तसं हे उद्याचं असू शकतं. 2.5-3 तास पण चालू शकतो. सो त्या तयारीमध्ये जॉइन करा 1 वाजता. आपण उद्याच्या त्या सेशनला मग भेटूया आणि मग रात्री परत हे अफजल खानाचा एपिसोड कंटिन्यू करूया. ठीक आहे? चलो, गुड नाईट.